नमस्कार, देव माझं अति स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट दादा आहे. दादा, एक नवीन सिरीज आजपासून स्टार्ट होते आहे. ती अशी की जसं तुम्हाला या बंधुगिरीची चीड आहे, तसे एक संत होऊन गेले, त्यांना भयंकर चीड होती. आणि जेव्हा लोक जाऊन त्यांच्या पाया पडायचे आणि सगळ्या गोष्टी, अजूनही खूप मोठा अनुयायी वर्ग पाठीमागे आहे. पण त्यांचं जे अध्यात्मामधलं त्यांची मांडणी आहे ती इतकी सुंदर आहे की आता सिरीज चालू होणार आहे आजपासून. त्यांचेच एक वंशज आहेत भेटलेले, आणि ते आहे पाचलेगावकर महाराज. त्यांना संचारेश्वर म्हणून ही पदवी होती. आता एक दादा कसं म्हणजे आपण एक सिरीज अशी स्टार्ट केलेली आहे, पण ती सिरीज आता पुढे न्यायची आहे. ती कशी तुम्हाला सांगतो की पादुका पादुका आल्या, पाया पडलं लोकांनी. त्यांनी सांगितलं की बाबा आमच्या इकडे दरबार भरतो, की आमच्याकडे या गोष्टी होतात, की आमच्याकडे दर गुरुवारी पूजा होते. इथे दरबार शब्द वापरायचा नाही, तर चुकीचं आहे. पूजा होते, लोक तिकडे जातात, पाया पडतात. समोरून सगळ्यांचे काही ना काहीतरी प्रश्न असतात, प्रश्न विचारतात, प्रश्न सुटतात. पण खरा इश्यू येतो त्यापुढे काय. मी एक माझं एक्झाम्पल देतो. आई वडील दोघं जण मंत्रालयामध्ये नोकरीला, दोघा जणांना फक्कड पगार, स्वतःचं घर, आणि 7 वर्ष मुलं होत नाही. माझ्या आधी 5 गर्भ पडले आईचे, म्हणजे जस्ट 8-9 महिने यायचे आणि पडायचे. मी 7व्या महिन्यामधला महिन्यामधला जन्मलेलो. आणि कसं ते की गगनगिरी महाराजांकडे, नंतर दिगंबरदास महाराज पुण्याचे, ज्ञानेश्वर पादुकांचे, हे श्रद्धास्थान, हे अँकर्स आयुष्यामधले. आणि नुसतं जन्म नाही, त्याच्यानंतर लगभग कमी 20-25 वर्ष त्यांच्या कंटिन्युअस सानिध्यात राहून सगळ्या गोष्टी केल्या. आता कसं होतं की हाच एक्झाम्पल घेतो पुढे. आपण जातो पादुकांना. पादुका ह्या एक्ट्रॅक्शनचं एक मेन कारण आहे. तिकडे गेल्यानंतर आपली कामं होतात की मुलाचं लग्न अडकलेलं आहे, मुलीचं लग्न अडकलेलं आहे, मुलाला चांगली नोकरी मिळत नाही, किंवा नवरा दारू पिऊन येतो. गोष्टी सॉल्व्ह होतात. त्या गोष्टी सॉल्व्ह होतात एकतर कावळा बसो आणि फांदी तुटो, किंवा दुसरं असतं की त्या व्यक्तीचं त्या वेळ आली असते, त्यावेळेला त्या गोष्टी बरोबर तुम्ही सगळ्या गोष्टी जुळून येतात. तिसरी गोष्ट की तो जो व्यक्ती तिकडे बसला आहे त्याच्याकडे सिद्धी असेल, किंवा काही आणखीन काहीतरी असेल. पण जेव्हा ह्या गोष्टी हा स्टेज क्रॉस केल्यानंतर तो व्यक्ती तिकडे अधीन होऊन जातो. माझा प्रॉब्लेम तो आहे की काय नाही बाबा, हेच आहे माझे सगळे, हेच माझं सगळं बेडा पार लावून टाकतील, हेच माझं सगळं करून टाकतील, मी आणखीन कुठे नाही, मला सद्गुरू पाहिजे होते, हे मला सद्गुरू भेटले. आणि तो व्यक्ती इतका त्याच्यामध्ये अडकतो की त्यांनी सांगितलं ना की इकडे आमच्याकडे असा असा प्रोग्राम आहे, तो ऑफिसमध्ये सुट्टी टाकून त्या प्रोग्राम कोऑर्डिनेशनसाठी अटेंड करायला नाही, कोऑर्डिनेशनसाठी, की तुम्ही येऊन रात्री येऊन तुम्ही या गोष्टी करा, चांगली सजावट करा, सकाळी 7 वाजता लोक येतील वगैरे. सो आणि ते इतके अडकून जातात, आणि कित्येकदा त्या खरासारखं प्रकरण होतं की तो व्यक्ती सगळं तुमची कामं करून देतो, आणि एका पॉइंट नंतर रिअलाइज होते, अरे बापरे, मी कुठे अडकलो, आता काय करू. तर हे जस्ट इलॅबरेट ऑन दिस, कारण दिस इज समथिंग टू प्ले विथ सायकोलॉजी ऑफ अ पर्सन. बरोबर आहे. श्रीराम, सर्वांना नमस्कार. आणि मुख्यत्व मागील जे 2 भाग झाले, एक पादुकांच्या संदर्भात भाग जो होता, त्याला लोकांनी दिलेला प्रतिसाद, आणि काल फक्त तो भाग ऐकून मुंबईवरनं 3 जण भेटण्यासाठी आले होते. ते म्हटले आमचं काम काही नाही, पण आम्हाला 1-2 मिनिटं भेटायचं आहे. आणि त्यातले एक म्हणजे उच्च पदावरचे अधिकारी होते, म्हणजे एका कंपनीचे डायरेक्टर होते ते. ह्या गोष्टींमध्ये दुर्दैवाने ते आधी अडकलेले होते. आणि त्यांना जेव्हा आपण मागं काही साधना सांगितली होती की कुलदेवतेच्या अनुषंगाने, किंवा राहूचा दोष असेल तर रात्री आपण झोपण्याआधी किंवा सायंकाळी काळे तीळ घेऊन सुपारीवरती, किंवा घरामध्ये छोटंसंच लिंग असेल शंकराचं, तर त्याच्यावरती तुम्ही 11 वेळा अभिषेक करा, म्हणजे त्या तिळांचा. आणि त्या व्यक्तीला
म्हणजे त्यांनी काल एक अनुभव हा फक्त शेअर केला की मला इतका फायदा झाला, एवढा म्हणले मी मोठा ह्याच्यामध्ये असून काही गोष्टी माझ्या अडकल्या होत्या. जसं आता सर म्हणले की कावळा बसाला आणि फांदी तुटाला, काही वेळा असे क्षण बरोबर ते मॅचिंग होतात. तर ते म्हटले उपासना सांगितली मी ऐकतो आणि माझं शेड्यूल असं आहे की सकाळी मी 5:30ला उठून जे काम चालू करतो ते रात्री 11पर्यंत चालू असतं. पण ह्याच्यामध्ये ते म्हणले मी प्रत्येक तासामधली 7 मिनिटं ही अध्यात्मासाठी ठेवलेली आहेत. म्हणजे दिवसातला 1.25 तास ते ह्याच्यासाठी देतात, पण 7-7 मिनिटाच्या अंतराने देतात ते. आणि त्यांचे सगळे प्रॉब्लेम म्हणजे त्यांना जे काय होते ते त्यांचं म्हणणं होतं की ते सगळे सॉल्व्ह झाले. त्याला इथं एक भाग असा असतो की एखादा दगड घेतला आणि त्या दगडाला जोपर्यंत तो काळा असतो तोपर्यंत त्याची किंमत नसते. पण त्याला चुकून शेंदूर लागला, त्याला रंग लागला, असं धरून चालू रंग लागला, तर लगेच त्या दगडाची किंमत बदलते आणि लोकांचा बघाचा दृष्टिकोन हा बदलला जातो. तसं काही वेळा तत्व आणि ऊर्जा ही प्रत्येक ठिकाणी असते. होतं कसं की गोंधळलेली मनाची अवस्था ही तुम्हाला जे साध्य करायचं असतं त्याच्यापासून ही लांब नेते. म्हणजे जसं आपण म्हणतो की एखाद्या मठात गेलं, एखाद्या दर्शनाला गेलं आणि माझं काम झालं. हे काम व्हायचं कारण असं होत असतं की ते जे तत्व असतं त्याच्याशी तुम्ही काही क्षण जुळले जाता किंवा तुम्ही तिथं आपोआप येता. ही गोष्ट म्हणजे ही अनुभवावरनं सांगतो की ह्या आपल्या जीवनामध्ये कुठलीच गोष्ट ठरवून होत नाही. कारण प्रत्येक क्षण हा त्या भगवंताने ठरवलेला असतो, त्याप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये गोष्टी होत असतात. आपण म्हणतो हे मी ठरवलेलं आहे, हे माझं टाइम टेबल आहे, पण तसं नसतं. हे आपण आखतो, पण त्याचं जे आपण आखलेल्या प्लॅनचं किंवा आखलेल्या गणिताचं यशामध्ये कन्व्हर्शन करणं हे त्या भगवंताच्या हातात असतं. आणि तुमचा समर्पित भाव. आपण एखादं लहान मूल की आई बरोबर जातो, त्याला त्यांना गंधच नसतो. महाराज कोण, स्वामी कोण, काय कोण, आई सांगते यांना नमस्कार करतो, करतो. त्याचं लक्ष कुठं असतं? मंदिरामध्ये कोणी घंटा वाजवत असेल, कोणी आवाज करत असेल, कोणी मृदुंग वाजवत असेल, काय जे असे खेळायला कुठं मोकळं एखादा मूल जातं, आपण बघतो की एखादं मूल खेळत असतं की लगेच ह्याला सुद्धा खेळा असं वाटतं. ह्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केलात ह्या मनांमध्ये, तर अध्यात्म कुठं आलं? हीच लहान मुलाची कृती. जर समजा एखादा मोठा मनुष्य करायला लागला की त्याला असं वाटलं की घंटा वाजवली ना किती याच्यामध्ये, तो तर ते असा मंदिरातल्या खांबांवरती जर मोठा माणूस खेळायला लागला तर लोक म्हणतील हा वेडा आहे, हा वेडा आहे. पण ते जर लहान मूल खेळलं तर आपण म्हणतो की नाही रे शांत बस, म्हणजे काही जर त्यांचे नियम असतील तर ते म्हणते शांत बस, जास्त दंगा करू नको, हे त्या मुलाचे आई वडील सांगतात आणि तो मुलगा शांत बसतो. पण त्याला वेडं कोणी म्हणत नाही. हे उदाहरण सांगायचं कारण असं असतं की आपली बघाची जी नजर असते ही प्रत्येक गोष्टीकडे वेगळी असते. म्हणजे जसं म्हणतात की मुलं म्हणजे ही देवाघरची फुलं आहेत की जशी जेवढी उमलतील तेवढी ती छान असतात, तेवढी ती फुलत राहतात, म्हणून त्यांना कोणी बोलत नाही. पण हेच मुलगा एखादा जर काही वात्रट काम करायला लागला तर आपण त्याला दरडावतो की असं करतो, मग मुलगा खोड्या काढतो वगैरे वगैरे. ते आता लहान मूल आहे किंवा गाईचं खोंड आहे हे उधळणारच, कारण तो त्याच्या वयाचा आणि त्या वेळचा तरुण रक्ताचा हा परिणाम असतो. तसं मुलं ही जी आहेत ही अनुषंगा ज्या त्यांचं खेळणं वय असतं, कारण त्यांना अध्यात्म ध्यान हे काही माहीत नसतं. आणि त्याच मुलाला काहीतरी आजार असतो आणि त्याची आई वडील त्या मंदिरात त्याला घेऊन आलेले असतात आणि त्या मुलाच्यासाठीच त्या तत्वाकडं म्हणजे मागणं मागतात की ह्याचं तब्येत बरी होऊ दे, ह्याला जो आजार होऊ दे तो बरा होऊ दे.
म्हणजे आई वडील हात जोडलेले असतात, पण आणि हा मुलगा तिथं खेळत असतो. त्याला कशाचाही गंध नसतो की कोण महाराज, कोण काय, कोण काय, काही नाही. आई म्हणली इकडे ये, हे तीर्थ घे, तो घेतो. तो लगेच घेतो, हाताला पुसून पण टाकतो. अंगाला आई म्हणले लाव, अंगाला लावतो. प्रसाद म्हटले प्रसाद लाव, नमस्कार म्हटलं नमस्कार लाव. या फक्त कृती घडतात, पण त्याच्यामध्ये जो भाव नावाचा प्रकार असतो हा त्या मुलामध्ये नसतो. पण तरी त्याला गुण येतो. तो फक्त आई वडिलांच्या मागणीमुळे नाही येत, तर त्या मुलाची निरागसता असते. आपल्याला असं वाटतं. आणि ह्याचं उदाहरणाचं सगळ्यात मोठं साक्षी पुरावा काय, तर नामदेव महाराज आहेत. म्हणजे आपण जसं म्हणतो की कुठेतरी पुरावा पाहिजे, तसे नामदेव महाराज पुरावा होते की वडील रोज दुधाचा लोटा नेऊन त्या पांडुरंगापाशी ठेवायचे. एक दिवस बाहेर गावी जाताना त्यांनी त्याला सांगितलं ठेव, आणि ते दूध पीत नव्हतं म्हटल्यावर त्याला बुचकळत पडलं त्याला की आज मी आलोय तर हा दूध का पीत नाहीये, मूर्ती दूध का पीत नाहीये, पांडुरंग. म्हणून तो अर्थ त्यांनी हाक मारतो आणि मग पांडुरंग बाहेर मूर्तीतनं येऊन ते दूध पितो. मग वडील खोटं समजतात, मग वडील मारतात. मग तो सांगतो की नाही त्यांनीच पहिलं. तर मग एवढ्या वर्ष मी दूध घेऊन जाते तेव्हा पहिलं नाही तर आता कसं पहिलं. म्हणून परत तो गडवा भरून घेऊन जातात. वडील लपतात. ते लपलेलं काही पांडुरंगाला दिसणं नसणार का, की याचे वडील लपलेत, ते दिसतच असणार. पण एखाद्या गोष्टीचं प्रबोधन करणं किंवा एखाद्या गोष्टीची साक्ष देण्यासाठी काही वेळा त्या तत्वाला सुद्धा एखादं सोंग घ्यावं लागतं. आणि त्यांनी ते शेवटी त्याची अर्थताच इतकी होती नामदेव महाराजांची की ते दुसऱ्या वेळा सुद्धा, कारण पांडुरंग माहिती होतं की वडील मागणं लपून बघताय, पण मुलाची अर्थता त्यांनी पांडुरंगाचे, नामदेव महाराजांनी धरलेले पाय यांनी पांडुरंगाला परत त्या मूर्तीतनं, मूर्त स्वरूपातनं बाहेर यायला लागलं आणि ते दूध प्यायला लागलं. म्हणजे इथं वडील महत्व झाले का त्या मुलाचा भाव महत्वाचा झाला, तर त्या मुलाची आर्तता आणि भाव महत्वाचा झाला. मग तसं आपण जेव्हा एखाद्या दर्शनाला जातो किंवा आपण एखाद्या गोष्टी सांगतो की तुम्ही अमुक जा, आता माझ्याकडेही काही येणार तर मी त्यांना सांगतो की तुम्ही अमुक ठिकाणी जा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मुळामध्ये कसं असतं, एक सिंपल लॉजिक असतं की एखादी देवता असते, नरसिंह, ही नृसिंह ही जी देवता आहे, तर ह्या देवतेचं तत्व काय आहे, तर अग्नितत्व आहे. मग एखाद्याला ते कमी असेल तर त्याला काय सांगतो की तू त्या तिथं जा, म्हणजे तुला त्या सानिध्यामध्ये ते मिळू शकतं. म्हणजे ह्याच्यात लोक काय करतात, मी तिथं गेलो माझं बरं झालं तर तू पण तिथं जा, हा लोकांचा थोडासा घोटाळा होतो. आणि मग हा मठ किंवा जे आपण म्हणतो की ह्याचं बाजारीकरण व्हायला सुरुवात होते. पण दादा एक ह्याच्यात थांबवतो. तुम्ही जे आता एक्झाम्पल दिला की तिकडे नरसिंहाच्या देवळात गेला, तुम्हाला अग्नितत्व कमी होतं, तुम्ही गेला, पण त्या व्यक्तीला ती लत लागते की मला माहितीये की मी तिकडे गेल्यानंतर माझं काम होतं, मग तो वारंवार तिकडे जातो, पण जेव्हा त्याला अग्नितत्वाची गरज नसते तरी जातो. ह्याचं कारण असं आहे की त्याला सांगतानाच सांगतो तुला एवढ्याच वेळा जायचंय. आणि दुसरी गोष्ट, आजपर्यंत ज्याच्यामध्ये आहे कोणालाही आजतागत मला तरी आठवत नाही मी कोणाला असं कधी बोललोय की तुम्ही स्वामींच्या रामेश्वर मठात जा किंवा महाराजांच्या मठात जा किंवा गजानन महाराजांच्या मठात जा, कधीच सांगितलेलं नाहीये की तुम्ही ह्या मठामध्ये जा. तत्व ही गोष्ट वेगळी असते. संत हे फक्त आपल्याला भगवंताचं जे काही स्वरूप आहे, भगवंत जो आहे तिथपर्यंत नेऊन ठेवायचं काम करतात. म्हणजे संत हे मार्गदर्शक आहेत आणि त्या मार्गदर्शनावरनं आपल्याला चालायचं असतं की परमेश्वराची आपण ओळख कशी करू शकतो. तर जसं संतांनी वर्णन केलेलं आहे, त्यांना जसं भावलं, प्रत्येक संतांचं जर तुम्ही वाङ्मय बघितलं तर त्यांना जसं ते भावलंय तसं त्यांनी त्यांच्या वाङ्मयात लिहिलेलं आहे. मग ते जसं लिहिलेलं आहे त्याच्यातनं आपण ती ओळख घ्यायची ज्ञानाच्या स्वरूपाने. मग हा भाग त्याच्यात येतो. आता होतं कसं की एखाद्यानं आता सांगितलं की आपण गोंदवल्याला तुम्ही जिथं गोशाळा आहे तिथं जाऊन तुम्ही गायीना हे द्या, चारा द्या, म्हणजे तुमचं काही प्रॉब्लेम्स, बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स असे असतात की ते सॉल्व्ह होतात. आता कित्येक जणांना हे माहीत नाही. कायम लोकांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न कायम असतो, मला कायम नजर लागली का, आमच्यावर कोणी करणी केली आहे का, आमच्यावर कोणी उतारे केलेत का. ही कायम लोकांच्या मध्ये असलेला हा कॉमन प्रॉब्लेम आहे
की आमचं आत्ता असं होतं, पण एका क्षणामध्ये ते समोर राहायला आले, त्यांच्याकडे खाल्लं, त्यांच्याकडे प्यायलं आणि त्यांच्याकडे असं झालं. म्हणजे हा कॉमन प्रॉब्लेम आहे. तर ह्याला जर आपल्याला कधी डाऊट आला ना, तर एक सोपी पद्धत बहुतेक मागं सांगितली होती, परत सांगतो. एक सोपी पद्धत आहे. घरात अर्धी पोळी घ्यायची, त्याच्यात गूळ घालायचा आणि ती कुठल्याही गाईला जाऊन हाताने खायला घालायची. गाईच्या मुखाच्या जवळ न्यायची, टाकायची नाही. ती गाईने जर खाल्ली तुमच्या हातनं, तर तुम्हाला तिथंच पावती मिळते की तुम्ही स्वच्छ आहात, तुम्हाला कोणाचाही काहीही अडचण नाही. ठीक आहे. आता आपण दुसरी बाजू पकडू की गाईच्या त्याच्यामध्ये खाल्लं, गाईने तोंड फिरवतं. होतं असं की आपण लगेच घाबरतो. बघा, म्हणजे काहीतरी आहे, मग आपण लगेच कोणाला तरी विचारतो की गाईनी खाल्लं नाही, मग आता कोणाची आहे, मग आता काय करू. आणि मग इथनं तो मनुष्य बरोबर त्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये किंवा त्यांच्या चौकोनामध्ये अडकतो. पण जर गाईनी खाल्लं नाही तर तुम्ही ती खाली ठेवा, ती खाईल. ठीक आहे. परत तुम्ही 1 आठवड्याने जा. पण हा जो आठवडा आहे, तर त्या गाईचं तत्व, त्या गाईचा ओरा हा आठवडाभर तुम्हाला स्वच्छ करत असतो, म्हणजे तो प्रोटेक्ट करत असतो. हे आपण स्वीकारायला पाहिजे आणि मानायला पाहिजे. आपण काय म्हणतो, आपण काही केलं नाही, कसं काही नाही. मग तुमची ती रिस्पॉन्सिबिलिटी ही ती गाय घेते. मग ती कोणाकडेही जा, मग ते तत्व, त्या गायीची ऊर्जा जी आहे ना, ती तुम्हाला एका आठवड्यामध्ये, कारण तिने जी उश्वास सोडते ती एका आठवड्यामध्ये तुमच्या काही जर असेल चुकून काही, तर ती बाजूला होते. दुसरी गोष्ट, काही वेळा असं होतं की कुठलंच दोष नसतो तरी गाय खात नाही, त्याच्यामध्ये अन्नाचा दोष असू शकतो. पण पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही जर गेलात आणि ती गाय ती खाते, कारण तुमचा दोष जो असतो हा निघालेला असतो. मग हा इतका सोपा उपाय आहे की ज्याला तुम्हाला फक्त घरामधली अर्धी पोळी आणि गुळ द्यायचा आहे. आता ज्यांना अन्नदान करायचं आहे किंवा ज्यांना काही पैसे द्यायचे आहेत, माझं लोकांना सांगणं एवढंच आहे की तुम्ही स्वार्थासाठी जर परमार्थ करत असाल, स्वार्थासाठी शब्द मुद्दाम वापरतो, माझं घर छान राहावं, माझी मुलं बाहेरगावी, बाहेर आउट ऑफ इंडिया शिकतायत, त्यांचं व्यवस्थित व्हावं, म्हणून मी हे सगळं अन्नदान वगैरे जर करत असेल, तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. कारण तुम्ही तो स्वार्थासाठी परमार्थ केला. होतं कसं की निस्वार्थी मनाने तुम्ही केलेली गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये गायत्रीची जेव्हा उपासना केली जाते तेव्हा ही जगतासाठी मागणी केली जाते. आपण काय करतो, माझ्यासाठी मागतो. तुम्ही मठात गेलात ना, समजा गेलात तुम्ही मठात, तर या जगतासाठी मागा. या जगतामध्ये असलेल्या सर्व सजीव व्यक्तींना, प्राण्यांना, प्राणीमात्रांना तू सुखी ठेवायचा प्रयत्न कर. सुखी कर नाही होत, म्हणजे या जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचार मना तूच शोधनी पाय, हे समर्थांनी लिहूनच ठेवलेलं आहे. पण तू सुसह्य कर. आपण काय करतो, माझं नीट व्हावं, माझ्या मुलाचं नीट व्हावं, मला नोकरी लागावी, तो जे करतोय त्यांचं असावं, ही लोक मागतात, या अशा गोष्टी करतात. पण जगासाठी मागितलं तर आपण हे विसरतो, त्या जगाचा एक भाग मी पण आहे. मग आपल्याबरोबर जगासाठी मागावं ना. माऊलींनी जगासाठी मागितलं, स्वतःसाठी नाही मागितलं. पसायदान जे मागितलं निवृत्तीनाथांकडं, जे दान मागितलं प्रसादाचं, तेच समाजासाठी मागितलं, त्यांच्यासाठी नाही मागितलं. मग आपण हे घेणं गरजेचं आहे. तुकाराम महाराजांनी पांडुरंगाची भक्ती करून दान मागितलं, ते समाजासाठी मागितलं. नामदेव महाराज, एकनाथ महाराज, या सगळ्यांनी दान जी मागितली ती समाजासाठी मागितली. एवढी आपण स्वामींची सिरियल बघतो टीव्हीवरती, बहुतेक अजून चालू आहे का नाही माहीत नाही, पण त्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, फक्त भक्ती करून तुम्ही स्तोत्र वाचा म्हणून करणार, तुम्ही तुमचं आचरण जे आहे हे चांगलं ठेवा, हे सांगितलेलं आहे. मग बाळूमामांची सिरियल होती, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचं वागणं, आचरण हे चांगलं असावं तर चांगलं होतं. तुम्ही लोकांचं वाईट करायला गेलात तर ते तुमच्यावर उलटतं. शेवटी जो
त्या सिरियलमध्ये जे असतात की जो वाईट कृत्य करत असतो तो सुद्धा तिथं सामोरा जातो आणि त्यांच्या पायाशी लोटांगण घालतो. गंमत अशी होते की परमेश्वराला सुद्धा भोग आहेत, भगवंताला सुद्धा भोग आहेत, प्रत्येकाला भोग आहेत. प्रत्येक संतांना काही ना काहीतरी त्रास होता, प्रत्येक संतांना भोग होते. हे आपण स्वीकारलं गरजेचं आहे. फक्त आपण काय करतो, डिमांड ह्या व्यतिरिक्त जायचं कुठलंच प्रयोजन नसतं, काहीही त्याच्यामध्ये नाही. आणि मनाचा कमकुवतपणा हा मनुष्याला नाशाकडे न्यायला कारणीभूत ठरतो. बऱ्याच जणांचं असं असतं की आम्ही इकडं जातो, इथं नाही आलास तर तुझं अडचण कायम बघतो, अडकून राहशील. तुझं आता जसं सर म्हणाले की तुझं आता आपण म्हणतो ना काम होत नाही, मग काम झालं की पेढे घेऊन जातो. आता जो ते मठ चालवतो त्याला माहिती असतं हा पेढे घेऊन आलाय म्हणजे काय दुःखात पेढे वाटायला आलेले नाहीये, काहीतरी काम झालं म्हणून आलेला आहे. मग तो सांगतो की माझा जसं असं नोकरी लागत नव्हती, मग मी इथं महाराजांना सांगितलं आणि त्याच्यात हे झालं तर पेढे घेऊन आले. म्हणतो बरं ठीक आहे, चालेल, हे दिलेत ना, चालेल, पण गुरुवारी आरतीला येत जा. हा जो भाग आहे ना, हा माणसाला जसं त्याचं खातं तिथं उघडलं जातं. आणि दुसरं ते नाही, गुरुवारी त्याला माईक आणि दिला जातो, सांगतो मग सगळ्यांना. मग तो काही त्याच्यामध्ये झालं की तो तिथं बरोबर जातो. तुम्ही एका ठिकाणी साधनेला जाताना तर काही हरकत नाही, उलट तुम्ही साधना ही एक जुटीने जी होणं ना ती उत्तम असते. पण ह्या गोष्टीबरोबर इतर ज्या गोष्टी असतात ह्या येता कामा नये, ज्यांनी आत्ता काळ सोकावलेला आहे की त्या इतर गोष्टी येतात. कित्येक ग्रुप किंवा त्याच्यामध्ये असे चालवणारे आहेत की जे स्वतःला अवतार समजतात, महाराज समजतात आणि ते सांगतात महाराज रागवलेले आहेत, तुम्ही त्यांचं ऐकत नाहीत, तुम्ही त्यांच्याबद्दल काही बोलत नाही, त्यांच्याबद्दल 4 शब्द लिहित नाहीत. कशाला पाहिजे? कधी अक्कलकोट स्वामी म्हणालेत माझ्याबद्दल 4 शब्द चांगले लिहा, कधी 5 माझ्याबद्दल वाईट लिहा, चांगलं लिहा, कोणी म्हटलं नाही. हा मेसेज 3 जणांना फॉरवर्ड करा. हा नाही, हा मेसेज 3 जणांना, म्हणजे तुम्हाला आत्ता जर केलात, जर तुम्ही नाही केलं तर याचे भक्त नाहीत, हे नाही, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, मनुष्य काय करतो त्याच्यात फसतो, कमकुवतपणा काढतो त्याला, की इथं जर मी नाही केलं तर तो काय म्हणतो आधीच मी प्रॉब्लेम मध्ये, जाऊ दे ना, टाईप करायला काय जात आहे. इथंच तुमची चूक होते आणि मग ते पुढं सगळी गणितं समोरच्याच्या ताब्यात जातात. पूर्ण सध्याच्या टेक्नॉलॉजीने आपली इन्फॉर्मेशन समोरच्या माणसाला जाते. तुम्ही एखादं इंस्टाग्रामला जर एखादा फोटो जर एखादं जर समजा करून बघा की विठ्ठलाचा जर हे बघत असाल तर ते रील संपलं की तुम्हाला नंतर त्या विठ्ठलाचीच रील यायला सुरुवात होते. म्हणजे इतकं हायटेक टेक्नॉलॉजीने तुम्हाला ग्रासलं आणि मग त्यांचा ज्यांनी केलंय मग त्यांचा तुमचा नंबर असतो, मग ते सगळी मार्केट त्याचं चालूच होतं. मग तुम्ही ह्याला अटेंड व्हा, 49, 50, 99 हे सगळं त्यांच्या गोष्टी चालू होतात. पण मुद्दा मुळात तो नाहीये. मुद्दा आपला काय मठाचा आहे की मठामध्ये तुम्ही जेव्हा जाता, जावं, तुम्हाला असं वाटतं ना की माझ्या घरातले देव आहेत त्याच्यात काही ताकद नाहीये, तिथल्याच ह्याच्यामध्ये ताकद आहे, ठीक आहे, हरकत नाही, जा, नमस्कार करा, तिथं बसून साधना करा, निघून या. त्याच्या व्यतिरिक्त तिसरी गोष्ट तिथं त्याच्यामध्ये करू नका. ज्या आरत्या रामदास स्वामींनी दिलेल्या आहेत, कित्येक ठिकाणी इतक्या मोठमोठ्या आरत्या असतात आणि ह्या मोठमोठ्या आरत्या म्हणून शेवटी तिथले जे भक्त असतात ते कंटाळतात की तिथं ते थांबत नाहीत. त्याच्यामध्ये ते आता इलेक्ट्रॉनिक नगारे आणि ढोल आलेले आहेत की ते वाजून 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 ते आपल्याला कानाला सुद्धा नको वाटतं. जिथं शांतता आहे तिथं तुम्ही जा आणि तिथं बसा, किंवा त्याच्यापेक्षा 100 आपल्या पुण्यात असो, ह्या बाहेरच्या कुठं असो, कुठेही तुम्हाला वड पिंपळ झाड दिसेल त्याच्या खाली बसा. त्याच्या खाली दत्ताचा वासा असतोच, उंबर वड पिंपळ. मग त्याच्यामध्ये तुम्ही म्हणलात की ती उमराची पानं फळं वरनं पडतात आणि मग त्याचा अंगावर त्रास होतो, तो तुमचा भाग आहे. तो शेवटी कसा आहे की कुठं ना कुठंतरी माणसाला सहनशक्ती आणि सहनता पाहिजे. आणि सगळ्यात उत्तम पवित्र स्थान म्हणजे आपलं स्वतःचं घर, ज्याच्याबरोबर
जसं मागच्या भागात आलं होतं की काही जण वर्गणी घेतात, मग जसं पादुका आल्यावर एकच फक्त नंबराचा शेवटचे 3 आकडे सांगतो. 328 नंबर लक्षात ठेवा. मुंबईला ही व्यक्ती पादुका घेऊन जाते. नाव नाही सांगणार किंवा त्याच्यानं सांगा. त्यांच्याकडची त्या दिवशी 32 बुकिंग कॅन्सल झाली. कसं, त्या माणसानं मला फोन केला. तुमच्यामुळं, तुमच्या पॉडकास्टमुळं माझी डोंबिवली ठाण्याला झालेली 32 बुकिंग, हा शब्द वापरला मी, मुद्दाम तोच शब्द वापरतोय, बुकिंग कॅन्सल झाली. आणि तुम्ही स्वामी सेवेमध्ये विघ्न आणताय. स्वामी तुमचं कधीही चांगलं करणार नाहीत. ठीक आहे, एवढं सगळं त्यांनी मला छानपैकी ऐकवलं. म्हटलं बरं ठीक आहे. म्हटलं विघ्न काय आणतोय त्याच्यात? नाही, आम्ही सेवा करतोय लोकांना, आम्ही घर बसल्या स्वामींचं दर्शन देतो आहे. आम्ही त्यांना ती संधी देतोय की स्वामींचं त्यांची सेवा करायला मिळावी, आणि हे मिळत नाही. तर तुम्ही हे केल्यामुळं लोक मनाने विचाराने भरकटतील, आणि आम्ही जे उत्तम कार्य करतो आहे त्याला तुमच्यामुळं खीळ बसेल. तर त्यामुळे तुम्ही क्षमा मागा आणि हे कार्य पुढे चालू ठेवता येईल. तुम्ही जेवढं लोकांना स्वामींचा लाभ घेता येईल तेवढा घ्यावा, उलट असं उलटं आवाहन करा. म्हटलं ठीक आहे. तुम्ही जे 32 जण जे आहेत त्यांची म्हटलं तुम्ही मला फोन नंबर पाठवा. मी सगळ्यांना वैयक्तिक फोन करतो आणि त्यांना सांगतो की तुमच्याकडे स्वामींच्या पादुका येणार होत्या, तुम्ही सांगितलं होतं, बोलवलं होतं, बुकिंग केलं होतं, कारण तुमचं वर्षभर बुकिंग असतं ना म्हटलं, तर बुकिंग केलं होतं, तर ते नक्की करा. पण ह्या जे तुम्ही पादुका घेऊन जाणार त्यांना एक छदाम द्यायचा नाही. त्यांना पाण्याशिवाय, उन्हाळा आहे, पाण्याशिवाय काहीही देऊ नका. स्वामींना तुम्हाला पादुकांना नैवेद्य दाखवायचा ना, 1 वाटीमध्ये दूध साखरेचा दाखवा. बाकी काहीही द्यायचं नाही. कुठलाही जायचा याचा खर्च द्यायचा नाही. जमेल का? एका क्षणात त्या माणसाने फोन डिस्कनेक्ट केला. मग मी त्याला परत फोन केला, पण त्यांनी तो उचलला नाही. मग त्यांना मी परत फोन केला. मग तेव्हा म्हणले की तुम्ही हे करू नका, डिस्टर्ब करू नका. म्हटलं तुम्ही फोन तुम्ही मला केला होता, ह्याचं उत्तर द्या. ते म्हणले की तुम्हाला कळतंय का काही, तुम्ही काय बोलतायत? आज इकडनं एका ठिकाणी जायचं, रिक्षाने गेलो तरी 50 रुपये खर्च येतो, आणि तुम्ही आम्हाला वाहन खर्च असतो, इतर खर्च असतात, आणि मग त्याच्यातनं आम्ही ही जनजागृती करतो. म्हटलं ठीक आहे, काय करता जनजागृती? म्हणजे त्याच्यात यजमानांकडनं येणाऱ्या पैशाचा हिशोब काय, कुठं देता? आम्ही समाज कल्याणासाठी करतो. म्हटलं मग तेच समाज कल्याण जे काही तुम्ही करता त्याचा नंबर त्या माणसाला देऊन टाका की आम्ही घेतोय, ते तुम्ही डायरेक्ट कल्याण तिकडं करा. ते आहे का? तुम्ही जाऊ शकणार आहात का? त्यांच्याकडे उत्तर नाही. त्याचं कारण असं, तुम्ही एक तिराहित मनुष्य म्हणून एका दिवशी 5 जणांकडं, एकाकडं 20,000 रुपये, मी तुम्हाला त्यांचा रेटही सांगतो. एकाकडं, कारण ज्यांच्याकडे हे असेल ना त्यांच्याकडे आहे 5,000 ते 20,000. जसं म्हणतो ना आपण की माणूस बघून ते त्याच्यामध्ये हे करायचं की जो 20,000 रुपये घेतो, म्हणजे जो देतो, त्याच्याकडे लिमिटेड माणसं असतात. त्याची यांची मेंटॅलिटी तुम्हाला सांगतो. एखादा म्हणला की ठीक आहे 20,000 मी 25,000 देतो, याचा अर्थ तो मनुष्य थोडासा हाय क्लास मधला आहे. मग तो अगदीच जवळची बोलतो. त्याचं काय होतं, त्या 4-5 माणसं आली तरी प्रत्येक जण त्याच्या, आणि स्वतः अगोदरच तिथं बाजूला पैसे ठेवले की सगळ्या गोष्टी आपोआप होतात. मग तिथंच तसा होतो. पण मिडल क्लास असेल, ठीक आहे 5,000 ते 7,000 द्या. मिडल क्लास माणसाकडं कमीत कमी 100 माणसं दर्शनाला येतात. ती दर्शनाला आल्यावर त्यांचे पैसे घ्यायला मिळतात. असं होतं का की ते नाही, कोणी आलं की दर्शनाला येतात, ते पेढे मिळतात, हे मिळतात, सगळ्या गोष्टी मिळतात. मग जातं कुठं हे? एका माणसाचे आपण धरून चालू 10,000 रुपये धरू, सर्वात सरासरी सगळं दिवसात 5 म्हणजे 50,000 दिवसाचे झाले, 5 15 लाख रुपये महिन्याचे झाले. तुम्ही कधी आपण ऐकतानी तरी विचारायचं डेअरिंग केलं की ह्या 15 लाखाचं असं तुम्ही काय समाजामध्ये कार्य करता ते दाखवा तरी. कोणाकडे तरी दिलंय त्याच्या पावत्या दाखवा, काही दाखवा, कुठेतरी दाखवा. आपण ते बघत नाही.
आपण फक्त आपल्याकडे आले, मग आपण काय म्हणतो, चल ठीक आहे आपलं हे द्यायचं, आमची श्रद्धा होती, तो त्यांनी काही का करेना. अरे त्यांनी काही का करण्यापेक्षा तुम्ही ह्याला भर घालताय, हे कार्य करून तुम्ही भर घालताय. असं करू नका, ह्यानी तुमची भक्ती होणार नाहीये. मग तुम्ही महाराजांची, स्वामींची जी काही माहिती घेतली आहे, हे केलं, ते अर्धवट आहे. देव हा भावाचा भुकेलेला असतो, पैशाचा, बुंदी लाडूचा, पेढ्याचा भुकेलेला नसतो. पण तुम्ही तिथं ती गोष्ट करता आणि ह्याला स्वतःहून करता. 1000 रुपये जरी आपण धरले रोज, 5000 रुपये रोज झाले, 5×3=15, किती झाले, 1.5 लाखाच्या वरती झालं. त्या माणसाचं पेट्रोल धरलं फक्त तिथलं तिथं जायचं, तरी त्या माणसाला बसल्या जागी लाखभर रुपये मिळतात. वर्षाचे 12 लाख झाले. इतर गोष्टी ज्या माणसं देतात त्या गोष्टी सगळ्या वेगळ्या, इतर मग त्यांचे ते मला फक्त सांगायची एवढंच आहे की डोळे उघडे ठेवून तुम्ही ह्या गोष्टी करा. मग दादा तुम्ही जे सांगता ना, मग ते रामदास स्वामींचा तिकडे पावती फाडलेली ती नक्कीच चांगली आहे, कारण ते सगळीकडे ते आपल्याला दिसतं हे समाजकार्य त्याच्यात. रामदास स्वामी असो किंवा गोंदवलेकर महाराजांचं हे असो, आपण गुगलवर जावं, रामदास स्वामी ट्रस्ट सज्जनगड, रजिस्टर क्रमांक देणगीचा तुम्हाला इंटरनेटवर लगेच मिळेल. सिंपल गोष्ट आहे. आज जे ऑथराईज म्हणजे मान्यता प्राप्त देणगीदार आहे, ज्याला शासनाने परमिशन दिलेली आहे, शासनाने, आम्ही शब्द मुद्दा म्हणून सांगतोय की ह्यांना विकास करायचा आहे, ह्यांना इमारती हे करायच्या आहेत, त्यांना परमिशन दिलेली आहे, त्या प्रत्येक त्याचं रजिस्ट्रेशन त्या कंपनीला म्हणजे त्या संस्थेला करावं लागतं. आणि त्याचा जो नंबर असतो हा एकच असतो. एका संस्थेचे 10 नंबर अजिबात नसतात. रजिस्टर नंबर तो तुम्हाला तिथं नाही मिळाला तरी तुम्हाला त्या तहसील कार्यालयात किंवा कुठं जे असेल ते मिळत असेल की ह्या संस्थेला जर देणगी द्यायची असेल तर अमुक अमुक हा नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर. आणि आता तर सध्याच्या काळात तुम्ही कुठल्याही संस्थांमध्ये जा, जे रजिस्टर आहे तर त्या बाहेर जिथं त्यांचं ऑफिस असतं, सदर संस्थेचा रजिस्ट्रेशन नंबर सो अँड सो, त्याचा ईमेल ID सो अँड सो, आणि तुम्हाला जे त्याच्यामध्ये अन्नदान करायचं आहे, काय करायचं आहे, त्याचे हे लावलेलं असतं, त्याच्या बाजूला त्याचं स्कॅन कोड लावलेला असतो. तुम्हाला पावतीही तिथं मिळते. पावती सुद्धा घेताना त्याच्यावर रजिस्ट्रेशन नंबर आहे. ह्या ज्या ऑथराईज संस्था आहेत, मग सज्जनगड असो, गोंदवले असो, शेगाव असो, त्यांच्या पावत्यांवरती रजिस्टर्ड नंबर हे असतात. हा जर रजिस्टर्ड नंबर गव्हर्नमेंटचा नसेल तर तुम्ही तिथं देऊ नका. माझं काय म्हणणं आहे की ठीक आहे, पादुका आल्या असं आपण धरू, रामदास स्वामींच्या पादुका आल्या, तुम्हाला नक्कीच त्यांचं ते तिथं लिहिलेलं की सदरचं कार्य चालू आहे, रस्ता बांधणी चालू आहे, डागडुजी चालू आहे, महाराजांचं अजून अन्नदान गृह चालू आहे, सगळं लिहिलं. तुम्ही जर बघितलं ना, तिथं कोड जो असतो ना, त्या कोडवर रजिस्ट्रेशन नंबर आणि गुगलवर जाऊन रजिस्ट्रेशन नंबर सेम आहे की नाही बघा. तो जर नसेल तर तुम्ही नक्की करा, पण कुठं करा, त्याच पादुकांसमोर उभं राहून जे संस्थान आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन तिथं त्यांना करा. तर माणसांना सांगा की सज्जनगडचं संस्थान आहे ना, त्याचं रजिस्ट्रेशन आम्हाला कोड द्या, पेमेंट कोड द्या, त्याची पावती तुम्हाला GPayवरती लगेच येते. म्हणजे हे तुम्हाला लगेच कळतं. हे मी का सांगतोय माहिती का, की असे बरेच जण सध्याच्या काळामध्ये फिरत आहेत आणि आपण पटकन भावनेच्या भरामध्ये हे विसरून जातो आणि हा गैरव्यवहार चालू होतो. तुम्हाला नक्की तुम्ही करा, दानधर्म सगळं करा. अगदी गजानन महाराज संस्थांमध्ये पोथीमध्ये दिलेलं आहे, 18व्या 19व्या अध्यायामध्ये आणि 20व्या अध्यायामध्ये आहे की महाराजांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा ते सगळं मंदिर उभारण्यासाठी शेत साऱ्यामध्ये काही आणा, हा देणार का, कंपल्शन नाही, हा देणार का, तर त्याच्यात आणि त्यातली काही महत्वाच्या लोकांची नावं पण पोथीमध्ये आहे, कोणी तेव्हा हे केलेलं आहे. आणि ह्या संस्थांमध्ये आजही
जे तुम्ही जेव्हा काही दान करता किंवा काय करता तिथं तुम्हाला रजिस्ट्रेशन सगळं रजिस्टर केलं जातं. त्याचं जे काही आहे ते तुम्हाला गव्हर्नमेंटचं ऑडिट बघायची सोय आहे. एकमेव संस्था आहे की त्याचं ऑडिट सुद्धा बघायची तुम्हाला बघता येतं कुठला खर्च कुठं होतो. म्हणजे हो, इतक्या जेव्हा रजिस्ट्रेशन नंबर असतं तर धर्मादायाकडे ते ऑडिट रिपोर्ट सबमिट करायला येस, असतात ना. तर ते सुद्धा ते दाखवतात क्लिअर. आणि तुम्ही आत्ताच्या काळातली जी हायर संस्थानं आहेत त्या सगळ्या संस्थानांमध्ये सगळ्यात कमी इन्कम म्हणजे देणगी देणारं संस्थान शेगाव संस्थान आहे. आणि सगळ्यात जास्त काम करून लोकांना पैसे देणारं संस्थान शेगाव आहे. बाकीचे पैसे संस्थांचे पैसे गेले कुठं. किती शोकांतिक आहे. मध्ये शनी मंदिराचा आपण फ्रॉड उघडीस आला म्हणजे याचा शनी शिंगणापूरचा. ज्या गावाची ख्याती होती की घराला दरवाजाच नाही, इथं चोर येऊच शकत नाही, चोरी केली तर ते वेसीच्या बाहेर पडू शकत नाही, अशी दहशत असलेलं ते गाव होतं. ती ताकद त्या संस्थानामधल्या त्या शनिदेवतामध्ये होती. आज कुठं गेली आपण असं म्हणू. संस्थानाचा जर माणूस स्वतःचे स्कॅन कोड त्याच्यामध्ये टाकतो कारण आपण ते स्कॅन केल्यावर बघत नाही की गेलं कुठं. त्यामुळे डोळे भक्ती सुद्धा करताना आहे ना डोळे उघडे ठेवून करणं गरजेचं आहे. नाहीतर तुमच्या पैशावरती ही सर्व लोक राज रोजपणे मजा करत असतात. आणि जेव्हा मग एखादा फ्रॉड उघडीस येतो तेव्हा कळतं की आपण दिलं. पण म्हणतो जाऊ दे, आम्ही तेव्हा 500च दिले. आपण 500 ₹100 धरा दिले आणि गुणिले लाख माणसं 2 लाख माणसं किती झाले पैसे. ह्या लोकांची त्याच्या मग फक्त सदस्य बरखास्त. म्हणजे तुम्ही जे करता ते गायब. तिथलं तेल जातं कुठं त्याचा हिशोब कोणी वेगळं. काय इथं आपण काही हा भाग हे काही भ्रष्टाचार उघडण्यासाठी बसलेलो नाहीये. हे उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं की डोळच भक्ती सुद्धा डोळच असणं गरजेचं आहे. आणि एवढं सगळं करण्यापेक्षा इथपर्यंत या सगळ्या हे करण्यापेक्षा ना आपल्या पुण्यामध्ये इतके वृद्धाश्रम आहेत. त्या वृद्धाश्रमात जा. त्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन ते सुद्धा बघा. हे रजिस्टर्ड आहेत ना, इथली सेवा कशी चालते, इथल्या माणसांना काय असतं. तिथं जाऊन तुम्ही काहीतरी दानधर्म करा. तो परमेश्वरापर्यंतच पोचतो. इथं यांना गरज नाहीये. ह्यांची सगळ्यांची पोटं भरलेली आहेत. आणि हे जे वरती येत आहे ना ते येते प्रत्येक ठिकाणी लाडवाचं. आणि हे सुद्धा पैसे घ्यायला लागले हल्ली. कशासाठी. शेगाव संस्थान जेव्हाचे पैसे प्रसादाचे घेत नाही. का नाही घेत. तिथेही लाखभर माणसं येतात. त्यांची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला प्रसाद फुकट मिळतो. मग तिथं आहे. मग हे इतर ठिकाणी का होत नाही हा प्रश्न आपण कधी विचारत नाही. पण ठीक आहे नका विचारू. हा आर्थिक व्यवहारिक भाग आहे. पण डोळे उघडे असणं खूप गरजेचं आहे की डोळे उघडे ठेवूनच पैसे द्या. आपल्याला ती पैसे देऊन गोष्टी विकत घ्यायची सवय लागलेली आहे. तसं करायला जाऊ नका. नाही तर त्याच्यात भक्ती बाजूलाच राहते आणि व्यवहार येतो. आणि मूळ जो उद्देश असतो आपला तर तो राहत नाही. मग ते गुरुजी तुम्हाला तिथला त्या देवाचा हार देणार. कित्येक वेळा असं होतं. कसं असतं एक उदाहरण सांगतो म्हणजे काय गंमत आहे ते. मी माझ्या स्वतःच्या बाबतीत घडलेलं मी उदाहरण सांगतो. म्हणजे बाकीच्यांचं गरजच नाही. खूप वर्षापूर्वी मी वाईला गेलो होतो. आणि वाईला गेल्यानंतर मांढर देवीला गेलो. आणि मांढर देवीच्या इथंच खाली मांगीर बाबाचं मंदिर आहे. म्हणजे ज्याचं पायऱ्या चढतो तिथं डावीकडं. आणि तेव्हा सगळं नवीन नवीनच होतं. म्हणजे कुठं जायचं कोण काय दिलं घेऊन ये कोण काय दिलं घेऊन ये अशी ती कुठले गंडा आणला हातात बांधून घे हे सगळ्या त्या गोष्टी तेव्हा खूप होत्या. आणि मी पण त्यातला एक भाग होतो म्हणजे हेही सांगतो. आणि तिथं गेलो दर्शन घेतलं आणि गंमत अशी झाली की त्या मांगीर बाबाच्या मंदिरात दर्शन घेतलं आणि तिथलं लिंबू उचललं मी. आणि ते लिंबू उचलून मी घरी घेऊन आलो. आणि ते घरात कोणाला मिळू नये म्हणून एक घरावरती जो लॉफ्ट होता आणि मुलगा लहानपणी पाण्यात आंघोळ करतात त्या लॉफ्टच्या त्या पाण्याच्या जो आंघोळीचा टब आहे त्याच्यात मी ते टाकून ठेवलं. आणि म्हटलं चला म्हणजे आपल्याला एक देवाचा आशीर्वाद मिळाला असं मी ते समजलं आणि ते घेऊन आलो आणि ते ठेवलं. गंमत अशी झाली की दुसऱ्या दिवसापासून मला ताप यायला लागला. डॉक्टरांकडे गेलो नाही झालं.
काय झालं, ताप कशाने आला कळलंच नाही. मग अस्वस्थता व्हायला लागली. ह्या सर्व गोष्टी व्हायला लागल्या. आणि मग जेव्हा माझ्या गुरूंकडे मी त्यावेळी गेलो तर ते म्हणले, काय रे अस्वस्थ आहेस याच्यात दिसतोय. म्हटलं जरा एक 2-4 दिवस आहे. म्हणजे कुठं गेला होतास. मी त्यांना सांगितलं की बाहेर वाईला गेलो होतो आणि तिकडनं आलो, फिरून आलो जरा. काही वाईमध्ये काही मंदिर असे आहेत की ती साधनेसाठी खूप छान आहेत. तिथनं घेऊन काय आलास. आता मला काय झालं की तेव्हा ते आठवलं नाही की आपण ते घेऊन आलोय. म्हटलं काहीच नाही घेऊन आलो. तर नाही म्हणे, आठव काय घेऊन आलास. म्हटलं नाही घेऊन आलास. मग त्यांनी मला सांगितलं, लिंबू घेऊन आलायस का. मग मला म्हटलं हो घेऊन आलोय. ताबडतोब जिथनं घ्यायचं आणि तिथं जिथनं आणलं तिथं जाऊन ठेवून यायचं. आता मी राहिला विश्रांतवाडी, वाई आणि मांढरदेवी कुठं तिकडं. दुपारचं असंच माझ्या मते एक 11:30-12 सकाळचे वाजले होते. घरी गेलो आणि त्रास होत होता. 2 व्हीलर होती, ते घेतलं, एका मित्राला बरोबर घेतलं, डायरेक्ट त्या मंदिरामध्ये गेलो. मला म्हटले नॉनस्टॉप जायचं, लघवीला पाण्याला कुठंही थांबायचं नाही, जायचं ठेवायचं आणि नॉनस्टॉप यायचं. म्हणजे थांबा विमवाची कुठं भानगड नाही त्याच्यात. आणि घरी आल्यावर म्हटले स्नान कर आणि मग आपण भेटू उद्या. म्हटलं बरं. ह्या गोष्टीनेच केलं. बरं आता माझ्या बरोबर मित्र होता. म्हणजे त्रास मला तुम्ही जर प्रॅक्टिकली बघितलं की आपल्याला माणसाला एवढ्या लांब जाऊन तो हे चढून पाणी आणि हे लागतंच. पण पेशन्स माझे डॉक्टरमुळे तयार झाले होते तेव्हा होत होते. म्हणजे सुरुवातच होती. पण मित्राचं नव्हतं ना. पण आता त्याला मग जातानाच सांगितलं, तुला काय खायला घ्यायचं असेल तर घे बरोबर, काय असं असं आहे पण तू चल बरोबर. आणि तिथनं ते ठेवलं आणि घरी आलो आणि मग स्नान केलं. दुसऱ्या दिवशी सगळ्या गोष्टी आपोआप नॉर्मल झाल्या. मग त्यानं मी विचारलं हे काय झालं. तर तेच तुम्हाला आज मी सांगतो. काय असतं, आपण जेव्हा एखाद्या तत्वाच्या दर्शनाला जातो, असं ते तत्व जसं मगाशी सांगितलं की अग्नी कमी पडला तर नृसिंहाकडे जा, त्याच्या त्या अग्नितत्वाला उत्तम कार्य देतं. तर त्याच्याकडनं काहीतरी घेऊन येतो आपण त्या तत्वाकडनं. तसं एखादं वाईट कर्म किंवा तांत्रिक गोष्टीमध्ये जर काही काम असेल तर ह्या गोष्टी साधारण वापरल्या जातात. होतं काय, आपण ते प्रसाद किंवा त्याच्यामुळे घेऊन येतो तर ते ज्यांनी वाहिलेलं असतं तर ते त्याच्यामध्ये पीडा त्याच्यामध्ये असते आणि ती आपल्याबरोबर येते, घरी घेऊन येते. म्हणून बऱ्याच आपण काय करतो, मंदिराच्या गाभाऱ्याच्या इथं जाऊन उभा राहतो किंवा त्या मठाच्या इथं उभं राहतो आणि उभं राहतो की हार देत आहेत का, फुलं देत आहेत का. आपल्याला खूप अपेक्षा असते की यांनी हे द्यावं ते द्यावं. पण कुठल्या तत्वासमोर उभं राहतोय आणि आपण का आणतोय ह्याचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण सांगतो, त्याच्यानंतरच्या माझ्या अभ्यासानुसार ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये काही काही प्रॉब्लेम्स होते, अगदी कॅन्सरपर्यंत सुद्धा, त्या लोकांना जेव्हा विचारलं की तुम्ही कुठनं काही घेऊन आलात का, सगळ्यांकडं काही ना काहीतरी सापडलेलं आहे. हे रूट असतं. आपल्याला लक्षात घ्या, ही एनर्जी असते. जसे अंधार झाल्याशिवाय सूर्य उगवल्यावरती सूर्य कळतो की सूर्य काय आहे ते. पण सूर्य कळण्यासाठी सुद्धा अंधार होणं गरजेचं आहे. मगच तुम्हाला चंद्र कळणार आहे. म्हणजे दोघांचं महत्व जसं असतं तसं उत्तम शक्ती जशी असते तशी वाईट शक्ती पण असते. वाईट आहे म्हणून चांगलं कळतं, नाही तर चांगलं तुम्हाला कळणारच नाही ना. चांगलं कशासाठी, किडकं वांग बघितलं आणि साधं वांग बघितलं तर किडकं बघितलं म्हणून कळतं की किडकं कशाला म्हणतात. तसं तत्वामध्ये असतं की म्हणून कुठेही जरी गेलं तरी आपण ह्या गोष्टी कधीही घेऊन येऊ नये. पहिली गोष्ट, तिथं जो प्रसाद आहे काय आहे तो खावा. आपल्या बऱ्याच जणांना सवय असते की ते पुडीत बांध, याच्यात घे, मग घरी घेऊन जातो आणि मग इकडं देतो. कुठल्या देवतेला गेलाय हे पहिलं बघा. कुठल्या तत्वापाशी गेलाय नक्की बघा. दीर्घ याच्यामधलं तत्व असेल तर त्या गोष्टीच्या तुम्ही उगाच रिस्क घ्यायला जाऊ नका. यांनी तुम्हाला घरामध्ये तुमच्यामध्ये प्रॉब्लेम यायची शक्यता आहे. कारण ह्या प्रत्येक गोष्टी आहेत ना प्रवाही असतात. दादा हे दीर्घ जरा एक्सप्लेन करा ना काय. दीर्घ म्हणजे ह्या गोष्टी प्रवाही असतात. दीर्घ हा शब्द एवढ्यासाठी वापरला की एखाद्या गोष्टीमध्ये इतकी ताकद लपलेली असते की ती तुमचा सर्वनाश करू शकते. म्हणजे महादेव असो, काळभैरव, देवी, तुम्ही शंकराला जा,
ठीक आहे, शंकराला जाऊन तुम्ही तिथे नमस्कार करा शंकराला. कुठल्या शंकराला गेलाय हे तुम्हाला कळलं पाहिजे. महादेवाला गेलाय तुम्ही ते. तिथं तुम्ही आपण बेल वाहतो, आपल्याला ती सवय असते जायचं पटकन एक बेलाचं पान घ्यायचं, मग ते आपल्या जवळ ठेवायचं किंवा घरी आणायचं. त्या महादेवाला कशासाठी बेल व्हायलाय हे आपल्याला माहित नसतं, की तिथं तुम्ही तो बेल कशासाठी व्हायलाय, ते फूल कशासाठी व्हायलाय. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी कधीही करू नये असं, म्हणजे मला तरी जे शिकवलं गेलं तरी या ह्याच्यात, कारण ही मलाही स्वतःला सवय होती की तिथनं जायचं, ते घेऊन यायचं, ह्या गोष्टी घरी आणायच्या आणि ठेवायच्या. वाईट नसतं, आपण चांगल्या विचारांनी आणतो, पण त्याच्याबरोबर ती कंपनं जोडून आपल्याकडे येतात आणि ती काम करतात. जसं आपण म्हणतो ना की जुन्या काळी एखादं चांगलं काम करायला की ते दही खायला देतात. ते कशासाठी देतात? दही साखर देतात, हातावर दही देतात, काही जणांना हातावर देतात, काही जणांना ते तोंडात दही देतात, की ती एक शक्ती आहे, गती आहे, की तुम्ही प्रवाहित होता. आणि दही हा भाग असा आहे की एखाद्या, आता मला असं वाटलं की हे सर आहेत ना, यांचं काही मला हे मला काही आवडत नाहीत, तर यांना हे करा. मी फक्त तुम्हाला दही खायला घातलं माझ्या हाताने तरी तुमच्यावरती इम्पॅक्ट होतो, एवढा दह्याचा गुण आहे. प्रत्येक पदार्थाचा तसा गुण दिलेला आहे. म्हणजे काय केलं की काय त्याच्यामध्ये येतं, आणि कोणी केलं, कोणी दिलं, तर त्याच्यातनं आपल्याला हे, कारण हे ह्या काही काही गोष्टी आहेत ना, ह्या आपण शास्त्राचा नीट अभ्यास केला. पंचामृत जे आपण देवतेला अभिषेक करताना वाहतो, तर ती पंचामृत का वाहतो हे कधी आपण त्याचा विचार करत नाही. हे का आहे? जर पंचामृत जर देवतेला व्हायला आणि ते अमृत असेल, तर मग डायबिटीसची लोक साखर आणि मध का खात नाहीत? मग ते म्हणतात की नको. मग पंचामृतामध्ये हे चालतं, मग जर ते विष असेल तर पंचामृतामध्ये कसं चालतं? तर पंचामृतामध्ये जे सगळे घटक आहेत, जे सगळे घटक म्हणजे दूध येतं, तूप येतं, मध येतं, दही येते आणि साखर येते, हे सगळे घटक प्रवाही आहेत आणि प्रत्येकाचे वेगवेगळे गुण आहेत. कुठले ह्या पंचमहाभूतांना कुठला पदार्थ लागतो त्या अनुषंगाने ते काम करतं. म्हणजे जर तुम्ही दूध जर हे केलं तर दूध हे निस्तेजाचं भाव देतं. एखाद्याला जर तुम्ही दूध प्यायला, आपण बघितलं असेल की आपण कित्येक वेळा आपल्या घरामध्ये गुरुजी येतात, आधी गुरुजी यायचे आवर्तन वगैरे केलेला, की घरातल्या त्या माणसं त्यांची आवर्तनं झाली की आपण त्या गुरुजींना दूध द्यायचो. तेव्हा काही चहा वगैरे द्यायची काही असली तरी पद्धत नव्हती, दूध द्यायची पद्धत होती. तर दूध का द्यायचो? तर दूध म्हणजे हे एक उत्तम देवाणघेवाणाचं साधन आहे. मग त्याचा तो गुण आहे दुधाचा, त्या पदार्थाचा. मधाचा गुण काय आहे? तो उष्णतेचा गुण आहे. उष्णता वाढवतं, गती वाढवतं. मग मध जर दिलं, समजा एखाद्याला मध दिलं, तर ते मध त्या माणसाची ऊर्जा वाढवू शकतं. पण ते वाढवताना तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने दिलं तर ते उलटून तुमची ऊर्जा वाढवतं. म्हणून मधाचा गुण तो आहे, गुण आहे. म्हणजे त्या पदार्थाचा गुणधर्म जो म्हणतो ना, तसं तो त्या मधाचा गुण आहे. त्याच्यात विष काढणं किती याच्यात आहे. मधामुळं विषबाधा झाली असेल, मध खाल्लं तर विषबाधा कमी होते. तर विषाला नाश करणं हा मधाचा गुणधर्म आहे. म्हणून मध त्याच्यासाठी वापरतात. तूप कशासाठी वापरतात? तर सात्विकता आणि तेज. म्हणजे सात्विकता पण असते आणि तेज असतं. म्हणजे आपण म्हणतो ना, देवासमोर तुपाचं निरांजन हवं. तुपाचा दिवा म्हणत नाही, तुपाचं निरांजन म्हणतो. देवासमोर निरांजन लावा, तुपाचं निरांजन असा शब्द येतो. का लावायचं? उत्तम अग्नी हा तुम्हाला प्रदान करतो आणि सात्विक भाव त्या अग्नीमध्ये मिसळतो. म्हणजे जे तेज पाहिजे तेच ते मिसळतं. म्हणून तूप या पंचामृतामध्ये वापरलं जातं. दही कशासाठी वापरलं जातं? तर दही हे एवढ्यासाठी वापरलं जातं की तुम्ही एखादी गोष्ट तांत्रिक असेल तर ती बिघडलेली असेल तर ती तुमची जागेवर येते. म्हणून दही पण कारण ज्याला तुम्ही अभिषेक करणार आहात त्यातले उत्तम गुण हे तुमच्याकडे येणार आहेत आणि तुमचा दोष जाणार आहे.
म्हणून कधीही अभिषेक करताना बघा की पंचामृताचा अभिषेक करा. आपण म्हणतो ठीक आहे, गुरुजी सांगतात पंचामृताचा अभिषेक करू. अरे पण कशासाठी करू, त्याची कारणं काय? गुरुजी सांगतात म्हणून नाही, त्याचं कारण कळलं पाहिजे. आणि 5वा पदार्थ आहे ती साखर. मग साखर कशासाठी वापरतात? तर मुळामध्ये साखर हे आकर्षण आहे. साखरेचा गुणधर्म काय? तर आकर्षण आहे. कुठेही टाका, वरती तुम्ही कपाटावर टाका, जमिनीवर टाका, मुंग्या येणार, 100% येणार. आकर्षण. लपलेलं सुद्धा बाहेर काढतं. अर्थ काय घ्यायचा? लपलेलं सुद्धा बाहेर काढतं, हा साखरेचा गुणधर्म आहे. मुंग्या आपल्याला दिसत नाहीत एक पण साखर टाकली की कुठनं आल्या कळतच नाही, आणि साखर ती खाल्ल्या की कुठं गायब झाल्या ते पण कळत नाही. मग ही साखर जी आहे, लपलेल्या गोष्टी म्हणजे या सर्व शक्तींशी निगडीत आहे. पंचमहाभूत ही शक्ती आहे. या पंचमहाभूतांशी निगडीत हे असं हे पंचामृत असतं. आणि मधला जो असतो, सगळ्यांनी बघितलं असेल, 4 असे पाकळ्या असतात आणि मधली जी असते तिथं दूध असतं. दूध हे ह्या चारही दूधमध्ये का असतं? तर त्याचं कारण असं की या कुठल्याही घटकाबरोबर दुधाचा समेट होऊ शकतो. दही मध खाल्लं त्रास होऊ शकतो, मध तूप खाल्लं त्रास होऊ शकतो, साखर आणि दही खाल्लं तरी त्रास होऊ शकतो, गुण बदलतो. पण दूध हा सगळ्यामध्ये जर मिसळलं तर त्या पदार्थाचा गुणधर्म बदलत नाही. म्हणून सेंटरला दूध असतं मध्ये, ते भरताना आपण त्याचाही विचार करत नाही की हे असं का ठेवलंय. कधी कोणाच्या मनात प्रश्नच येत नाही. आपण म्हणतो बघ, पण जेव्हा आपण म्हणतो की गुरुजींनी सांगितलेलं आहे की लघुरुद्र करा किंवा एखाद्या घरामध्ये अभिषेक करा, ते करताना मग पंचामृताचा करायचं कारण हे आहे की आपल्याला जर काही चुकून नकारात्मक विचार, काही शक्ती किंवा एखाद्याने तुम्हाला पकडलंच पाहिजे किंवा वाईट शक्तीने तुमच्या देहावर घरावरती परिणाम केला असं नाहीये. विचार सुद्धा आपले वाईट असतात, ते सुद्धा कुठं ना कुठेतरी बदलणं गरजेचं असतं. मोह असतो. म्हणजे काल माझ्याकडे जे आले होते, जे CEO आले होते, मी त्यांना म्हटलं की स्वाध्याय हा असा आहे की तुमच्या पगारासारखा आहे. तुम्हाला जर 1,00,000 रुपये पगार असेल आणि 1,10,000 जर तुमच्या खात्यामध्ये 1 तारखेला जमा झाले, तुमच्या लक्षात येतं की माझ्या खात्यात 10,000 जमा झाले, पण तुम्हाला ते शांत बसून देत नाही. तुम्ही दिवसभर ते बघत राहणार की अरे 10,000 कसे काय जास्त शांत झाले. मग तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर त्या HR डिपार्टमेंट किंवा जे काही अकाउंट्स असेल त्याच्यासमोर जाणार, मुद्दामून त्याच्याशी बोलणार, तोही काही बोलत नाही. मग ह्याला वाटतं की अरे हेही काही बोलले नाही, मग काही आपल्याला माझी वाढ झाली का? तर तसंही नाही. मग 10,000 म्हणजे 10,000 जास्त मिळून हा अस्वस्थ होतो. ठीक आहे, हा एक भाग झाला. 10,000 कमी मिळाले, 1,00,000 पगार आणि 90,000च ट्रान्झॅक्शन झालं, हा लगेच जातो. ह्या वेळेचा पगार 10,000 कमी कसा? म्हणजे ज्या माणसांसमोर जाऊन यांनी जास्त आल्यानंतर न बोलता निष्कर्ष काढलेला असतो, त्याला कमी झाल्यानंतर तिथं जाऊन बोलायला लागतं की अरे बाबा काय झालंय, माझा पगार का कमी झाला, कुठं कट झाला का, कुठं काय कशामुळे झाला. म्हणजे काय, कमी असेल तरी माणसाला अडचण आहे आणि जास्त असेल तरी मनुष्य असं असते. म्हणून समतोलता हवी. मग जेव्हा आपण अभिषेक करतो, जेव्हा मनुष्य ध्यानाला बसतो, मनुष्य साधनेला बसतो, त्याच्यात समतोलपणा हवा. जास्तही नको, कमीही नको. म्हणून त्या प्रत्येकाच्या संख्या सुद्धा आखून दिलेल्या आहेत. तेवढंच त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. आता होतं कसं की जेव्हा तुम्ही ह्या ज्या गोष्टी आखून दिलेल्या आहेत, बऱ्याच जणांना एक सांगतो की बऱ्याच जणांना काय असतं, पंचामृताचं पात्रच नसतं. हल्लीच्या पिढीनं पंचामृत पात्र हे कधीतरी माहीतच नाही. ते काय करतात गुरुजी, त्यांना वेळच नसतो. प्रत्येक करायला वेगवेगळं. ते घरनं येताना डब्यात पंचामृत घेऊन येतात, सगळं भेसळ करून आणतात आणि बसतात. हे काय, हे पंचामृत आहे. आपणही काही बोलत नाही. का बोलत नाही? जर 5 तत्व वेगळी आहेत आणि जर शास्त्र सांगतं की आता ही दुर्वेला दही लावा आणि ते गणपतीला व्हा, आता मधू म्हणजे हे व्हा, मध व्हा,
शर्करा वाहा. जर दिलेलं आहे, स्तोत्रात दिलेलं आहे, पोथीत दिलेलं आहे, तर तुम्ही एक कसं करू शकता? आपण हा कधी प्रश्न विचारतो गुरुजींना? किंवा आपण कधी आपली हिंमत होते त्यांना विचारायची की तुम्ही वेगळं का नाही आणलं? नाही. कारण मनुष्य आध्यात्मिक घाबरतो. जसं याचे पैसे जास्त आले ते तसं घाबरला, तसंच इथे घाबरतो. आणि मग काय म्हणतो, जाऊ दे ना, कशाला हे 5 हे करत बसण्यापेक्षा आपलं एकच केलं ना बास आहे. हा त्या यजमानाचा सुद्धा त्याची चूक असते की तो सहजतेने करायला जातो. आणि ते गुरुजी त्यांना, कारण त्यांना 5 पदार्थ कॅरी करायला लागणार, परत हे पाहिजे, पंचामृताचं पात्र पाहिजे, ते नाही ठेवत. मग जर हे नसेल, मग तुम्ही त्या मठात जाताना तिथं पंचामृत आहे का ते पहा, त्यांनीच होतं का ते पहा. कित्येक जणांनी आता तुम्ही केली आहेत ना सगळी पाद्यपूजन सगळं ह्याच्यामध्ये, मग पंचामृत कशी होती, अशीच झाली आहेत का ते पहा. या सगळ्या गोष्टी का सांगायचं किंवा ह्याचं कारण आहे, तर ही ती शिडी आहे की ती जर व्यवस्थित जर तुम्ही केलीत ना, तर तुम्हाला कशाची गरज लागणार नाही. तरच तुम्ही ते व्यवस्थित त्या ठिकाणी पोचता, की जसं नियोजन आपल्या शास्त्रामध्ये कशी आपण पूजा करावी किंवा काय करावं त्याच्यात दिलेलं आहे. पण आपण ते करत नाही. त्याच्यामुळे माणसाला माहीत नसतं, दुर्वा कशी व्हावी सुद्धा माहीत नसतं. गणपतीला आपण दुर्वा किती त्याच्यामध्ये आपण करतो, 80% लोक गणपतीला दुर्वा वाहताना त्या सोंडेमध्ये अडकवतात आणि त्या अशा सोंडेमध्ये अडकवले जातात आणि असा तो छान दिसतो. गणपतीच्या सर्वांग सुंदर, अगदी मान्य आहे तुम्हाला. तर त्याच्यामध्ये एक असतं की टोक गणपतीच्या समोर व्हायचं की पाठचा जो तुटलेला भाग आहे तो समोर घालायचा की आडवा घालायचा? एक तत्व, हेच म्हणून तत्व महत्वाचे असतात. एक तर गणपतीला आपण वाहतो, गणपतीला कुठली गोष्ट वाहताना गणपतीच्या पायावरती चरणावरती व्हायला लागते. कुठली गोष्ट गणपतीच्या अंगावर व्हायला लागत नाही, चालत नाही, एक्सेप्ट त्याला जे आपण वस्त्र घालतो ते वस्त्र फक्त आणि जानवं, ह्या 2 गोष्टी ज्या आहेत. पण बाकीच्या गोष्टी आपण तसं ते करतो, ठीक आहे. कारण गणपती हे तत्वच असं आहे की ते तुम्हाला सगळ्या गोष्टीतनं सामावून घेतं. आपण त्याच्यामध्ये छानपैकी त्याचं पूजन करत असतो. पण शास्त्र सांगतं सगळं पायाशी व्हा, कमळ पायाशी व्हा, सगळं पायाशी व्हा. तुम्ही पुस्तक उघडून बघा, त्याच्यात दिलेलं आहे. आता जसं आत्ता सरांनी जो विचारला प्रश्न की दुर्वा म्हणजे हे 3 दल हे त्याच्याकडे गणपतीकडे पाहिजे का मागचं टोक गणपतीकडे पाहिजे? सिंपल, हत्तीचा एक फोटो काढा गुगलवरती, हत्ती ऊस किंवा गवत कसं खातो. मागचा जो भाग आहे तोच असा जातो, जो जेव्हा तो असा करतो तेव्हा 3 भाग त्याच्या मुखात जातात हत्तीच्या. म्हणजे मागचा भाग आहे हाच गणपतीकडे पाहिजे. म्हणजे जी दांडी आहे ही गणपतीकडे पाहिजे आणि 3 दल हे आपल्याकडे पाहिजे. म्हणजे हा भाग तिथं एक दुर्वाचा आत्ता विषय निघाला म्हणून सांगतो. कारण ते जेव्हा कारण ती सोंड कशी असते, वळलेली सोंड असते आणि त्याच्यात तेव्हा तुम्ही धरता ॲज ॲक्च्युअल इमिजिएट आपण जावं आणि ते हत्ती कसं गवत खातो ते लगेच बघावं. जसं असं तुम्हाला जसं सांगितलं तसंच तो खातो. मग ह्या ज्या सर्व गोष्टी असतात ह्या आपल्या पूजेमध्ये खूप महत्त्वाच्या असतात की ज्या अनुषंगाने तुम्हाला ते गणित तुमची कोडी सुटत असतात. हे तुम्ही घरी करायचं सोडून हे बाहेर जाता आणि बाहेर या गोष्टी करायला बघता. बाहेर जायची गरज नाही, कुठेही जायचं गरज नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यात मठामध्ये गेलात नक्की जा, पण व्यसन लावून नका घेऊ. आता त्याच्यावरतीच यायचं तर तुमच्याकडे, तुम्ही जेव्हा ह्याच्या आधी एपिसोड झाले होते तेव्हा तुम्ही सांगितलं की बोटात अंगठ्या घालता तुम्ही, त्या अंगठ्या परमनंट घालायच्या नसतात, त्या त्याचा उपयोग झाला की त्या काढून टाकायच्या. एक्झॅक्टली. तर मग याच्यामध्ये जेव्हा आपण कुठल्या एका देवळात जातो, आपण महादेवाच्या देवळात जातो किंवा स्वामींच्या मठात जातो, रेग्युलरली जातो, ती गोष्ट बरोबर आहे. पण असं काय आहे का की तुम्ही एक स्पेसिफिक पिरियड पर्यंत जायचं आहे की की असं काय आहे का की त्याच्यातून कसं असतं की एक कुठलं तत्व घेतलं, तत्वरूपामध्ये जर बघितलं तर तुम्ही एक तत्व अति केलं तर त्याची परत प्रॉब्लेम्स तुम्हाला रिफ्रेश होतात. मग याच्यात तसं काय आहे का? एक सिंपल याचं एका ओळीत उत्तर द्यायचं झालं
तर आपण शनी महाराजांचं घेऊ. 7.5 असतानाच म्हणजे आपण सगळं धरू की सगळीच आपले पुण्यातली माणसं मठात जातात. ज्यांना 7.5 आहे तीच माणसं शनिवारी त्याच्यामध्ये जातात आणि इतर 100 पैकी फक्त 10 माणसं वर्षभर त्या शनी महाराजांच्या दर्शनाला जातात. 7.5 मध्ये जेवढी 7.5 वर्ष झाली की त्याच्यानंतर त्या शनी महाराजांकडे डुंकूनही बघत नाहीत, कारण काम झालं, आता मला काय यांच्याकडे बघायचं नाही किंवा याची काही गरज नाही, आता जेव्हा परत येईल तेव्हा मी परत येईल, ही माणसाची मेंटॅलिटी झालेली असते. आणि दुसरी गोष्ट अशी असते ना की जसा खडा म्हणला, ह्या भौतिक कुठली गोष्ट असो तिला एक्सपायरी आहे. म्हणजे तिचं कुठंतरी बल्ब किती भारीतला असो त्याला आज ना उद्या तो वीक होत जातो. तसं आपल्या हातामधले जे खडे असतात ह्यांना सुद्धा एक्सपायरी आहे, कारण ती जी सूर्याची किरणं आणि खडा म्हणजे मुळात म्हणजे काय की आता मला असं धरून चालला की मला गुरुचा त्रास आहे, मी तो पिवळा पुष्करात जेव्हा हातात घालतो तर सूर्याचं किरण पडतं. जे 7 रंगांनी आपल्या देहामधला हा देह नीट सांभाळला जातो कर्माच्या अनुषंगाने, विज्ञानाच्या अनुषंगाने, त्याच्यामध्ये एक रंगाची कमतरता, आणि ती कमतरता तुम्हाला माहिती पडते तुमच्या चौकोनातनं म्हणजे पत्रिकेतनं की हे वीक आहे. तर तुम्ही काय करता, ते वाढवायला पाहिजे. जसं व्हिटॅमिन आहे, B12 तुम्हाला वाढवत असेल तर तेवढं B12च घेतो, बाकीची काही घेत नाही. तसं तुम्ही ते पिवळं घालता, सूर्याचा प्रकाश पडतो, तो सूर्याचा प्रकाश तो जिथं ते खडा दिलेला असतो तो बोटाला चिकटलेला असतो, मग तो प्रकाश पडून त्या बोटात तो पिवळा रंग जातो आणि नॉर्मल होतं. म्हणजे जुने TV वगैरे असेल ते रेड ग्रीन ब्ल्यू ह्या 3 रंगांनी सगळे रंग सप्तरंग बनतात. हे 3 प्रायमरी रंग आहेत. त्यातला एखादा जर खराब झाला ना की चित्राचं वेगवेगळे दिसायला सुरुवात व्हायची, नीट दिसायचं नाही. म्हणजे काय झालं, एका रंगाची कमतरता. जसा तो रंग आला, मग माझा इलेक्ट्रॉनिक असायचं, मग ज्यांना खर्च करायचा नसेल, समजा निळा ती गन मिसिंग असेल तर मी काय करतो, खर्च नाही ना करायचा, निळा याचा गॉगल घाला. मग तुम्ही निळा गॉगल घातला की तुम्हाला ते कॉम्बिनेशन दिसतं तिथं त्याला, कारण तो तिथं मिसिंग असतो पण तुम्ही डोळ्यातनं बघितला तर तुम्हाला तो दिसतोय. मग खडा हा तसंच काम करत असतो. बरं, आपण B12 किती वेळ घेतो, मग जेव्हा डॉक्टर सांगतात 2 महिन्यांनी चेक करा, हा आता ठीक आहे, आता 400च्या पुढं आहे, आता नको, आता थांबा, आपण ते आयुष्यभर घेत नाही. तसंच कुठल्याही तत्वाची सेवा करताना मुळात आपण ती का करतो, हा आपल्याला स्वतःलाच पडायचा पहिला प्रश्न. म्हणजे की मी दत्तात्रयानं जातो, तर का जातो, म्हणजे माझी दत्ताची महादशा असेल म्हणून जाणं तर तू तेवढंच जा. मी सेवा म्हणून जातो, निस्वार्थी भावनेने जातो, तू कायम जा, काही प्रॉब्लेम नाही. मग तिथं गेल्यानंतर डिमांड नाही ठेवायची, कारण मी तुमच्याकडे कशासाठी आलो आहे, आपण म्हणतो ना, तू आहेस का घरी, मी येतो, तो लगेच विचारतो का रे, काही विशेष, काही नाही, सहजच येतोय. म्हणजे त्या माणसालाही कळतं की हा सहज येतोय. पण जेव्हा तुम्ही म्हणता की आहेस का रे घरी, तो म्हणतो का रे, नाही जरा एक काम आहे महत्वाचं, आल्यावर बोलतो. तो विचारांमध्ये पडला की तुमचं काय काम आहे, म्हणजे हा येईपर्यंत सांगेपर्यंत त्याचं डोकं चालू होतं की आता हा पैसे मागतोय का, अमुक करतोय का, तमुक करतोय का, काही हे करतोय का. मग जोपर्यंत येऊन संभाषण येत नाही तोपर्यंत तो अस्वस्थ राहतो. सेम तत्व असंच काम करतं. म्हणून कायम जिथं आपण ज्या तत्वाला सामोरं जातो तिथं तुमची वेळ निश्चित असणं गरजेचं आहे, तरच ते त्याच्यामध्ये तुम्हाला. आणि आमचे गुरु कायम म्हणायचे, तत्व इज इक्वल टू डेक्कन क्वीन. डेक्कन क्वीनला ते तत्व म्हणायचे का, 7:15 सुटणार म्हणजे सुटणार, मग कोणीही असो 7:15 ती गाडी सुटणार, म्हणजे त्या वेळेला ती स्टेशनातनं बाहेर पडणार म्हणजे पडणार. मग तसं आपण त्या तत्वाला, मग ती आपण की तुम्ही म्हणतात मी किती बिझी आहे, मग त्याच्यामध्ये आहे, पण ही 7:15 सुटणार आहे माहिती आहे म्हटल्यावर तुम्ही त्या वेळेत पोचताच काही झालं तरी, आणि नाही पोचलात तर ती सुटणार आहे. सेम तत्वाचं आहे. तुम्ही जर सांगितलं की शनी महाराज मी उद्या तुमच्याकडं 1 ते 1:30 मध्ये येणार आहे, मग एवढे कोट्यावधींकडे बघतात, अरे जगतावरच्या झाडावरच्या एका पानावरती ज्याचा अधिकार आहे त्याची सत्ता किती मोठी असेल. मग तुम्ही जेव्हा सांगता त्या तत्वाला की
1 ते 1.5 मी येणार आहे ना, तर ते तत्व तुमची वाट बघत असतं. हे माणसांनी स्वीकारावं नाही तर न स्वीकारावं, तुम्हाला ते तत्व वाट बघत असतं की हा येणार आहे. आणि मग त्या वेळेत जर तुम्ही गेला नाहीत, अर्थातच ते तत्व तुम्ही स्वतः बघा. कारण तू म्हणला तास 1 ते 1.5च्या दरम्यान येतो. आता आला नाहीस तू, आता मला बाहेर जायचंय, आता मी दुसऱ्यांना वेळ दिलेली आहे. तत्व अशीच काम करतात. तुम्हाला ज्याच्यामध्ये दिलेलं आहे, मग म्हणून पंचांगामध्ये मुहूर्त किंवा जे काढले जातात ना, त्याचं महत्व काय आहे? तर हेच आहे. मुहूर्त म्हणजे काय? की त्या तत्वाला त्या वेळेला ते तत्व उपलब्ध असतं, तेव्हाच तुम्हाला तो जो मुहूर्त आहे हा साधायला लागतो. संकष्टीला चंद्रोदय होतं, तो दिलेला असतो याच्यामध्ये की 10:20 40 मिनिटांनी होणार, की तेव्हाच तो चंद्रोदय होतो. मग काही वेळा आपण असं जाऊन बघत नाही बाहेर, प्रत्येक जण बघत नाही वर जाऊन छतावर चंद्र आलाय का. नाही, चंद्र येतोच, पण त्याचं गणिती काढलेलं असतं. याचा अर्थ हे सिद्ध करतं. भरती ओटीची वेळ आपण ॲक्युरेट सांगू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा मिनिटाचा फरक होत नाही. इतकी ॲक्युरेसी आपल्या अक्षांश रेखांशावरनं ज्योतिषातनं कळते. मग इतकं असेल, हे सिद्ध करतं की तत्व ही कामं करतात. पण ती तेव्हाच काम करतात जेव्हा तुम्ही सुद्धा त्यांच्याशी त्याच पद्धतीने डील करता किंवा त्यांच्याशी बोलता, संभाषण साधता. संध्याकाळी गेलो, मग उतरलो, मग मठात गेलो, मग गर्दी होती, मग आज मी इथनंच दर्शन घेतलं, मग आज कोणीच नव्हतं. मग आपण नंतर फोन करून सांगतात की आज मठात गेले होते, गुरुवार होता, पण काही 5-10च माणसं होती, माहीत नाही काय. मग छानपैकी मी स्वामींसमोर बसले, मग स्वामींशी बोलले आणि मग आले. मग दुसऱ्या गुरुवारी गेलो, आज खूप गर्दी होते, मग गेलंच नाही, चप्पल काढली आणि बाहेरूनच दर्शन घेतलं. आता तुम्हीच बघा याच्यात चुका किती झाल्या. पेशन्स नावाचा प्रकार काहीतरी आहे की नाही, संयम. आता आलायत ना तुम्ही त्यांच्याकडं, आपल्या पुढं पण 10 जण आहेत, हा आपण विचार करायला पाहिजे, पण मनुष्य करत नाही. कारण मनुष्याला तो वेळ नाही. तो असं म्हणत नाही, त्याला लगेच असतं नाही नाही जाऊ दे, आता थांबलो तर घरी जायचंय, कुकर लावायचा आहे, जेवायचं आहे घरच्यांचं. नाही चालत. तुम्ही त्या तत्वाकडनं अपेक्षा ठेवू नका. तुम्ही जर सांगितलं की मी ह्या वेळेला येणार, तर त्याच वेळेला या. ह्याच गोष्टी इथं संस्थांमध्ये म्हणजे परत तेच संस्थांना मला दोघा तिघांनी विचारलं की तुमचं शेगाव संस्थांवर फार प्रेम आहे का, तुम्ही तेच उदाहरण देत असता. कारण काय आहे की जे व्यवस्थित आहे, जे सगळ्यांनी नीट, सगळ्या दृष्टिकोनातून नीट आहे, आपण त्याचंच उदाहरण देतो. तिथं तुम्ही जे गेले असतील त्यांनी बघा, दर्शन घेतलं, जिथं महाराजांचा पलंग आहे तिथंच पाठीमागं अभिषेक करायची जागा आहे, त्याची वेळ दिलेली आहे. त्या वेळेला तो अभिषेक तिथं होतो, तेच वेळ. तुम्ही म्हणलात मी एक्झिक्युटिव्ह आहे, मी इथून अभिषेक करतो, नाही. त्याच वेळेला त्याच चौकोनामध्ये त्याच पादुकांवरती सगळ्यांनी मिळून बसून तुम्ही तिथे अभिषेक करू शकता. तिथं लिहिलेलं आहे, इथल्या इथल्या पुजाऱ्यांना संस्थेतर्फे मानधन दिलं जातं, कृपया यांना कुठल्याही मोहात पाडू नये आणि कुठलंही मानधन देऊ नये. म्हणजे मी पहिलं संस्थान बघितलं की ज्याच्यामध्ये आपण पैसे दिले तर कोणीही घेत नाही. आता आज संस्थानांमध्ये आपण किती, चल दे मी तुला मागच्या दरवाजाने घेऊन जातो, मग तुम्हाला हे करून येतो. इतर सर्व ठिकाणी हे भानगडी चालतात. हे एकमेव संस्थान आहे, तुम्हाला तिथं नाही, त्यांचे रूल्स रेग्युलेशन आहे, त्याचप्रमाणे जायला लागतं. आणि तसंच जायला लागलं, तसंच गेलं तर तुम्हाला त्या गोष्टी घडतात. म्हणजे योग्य आहे. मग मला सांगा, जर तिथं सगळं नीट आहे तर त्याचा तुम्हाला अनुभूती पण लगेच येणारच. कारण त्या तत्वाच्या नियमांनी तुम्ही तिथं जाताय. तिथं लिहिलेलं आहे. आतमध्ये तुम्ही ज्या गाभाऱ्यात प्रवेश करता की तुम्ही हार, फुलं वगैरे आहे काढून ठेवा, पण ती तिथं वाहत नाहीत. मग पहिल्यांदा जो दर्शनाला जातो तो बघतो की तिथं, मग नंतर लक्षात येतं की अरे मी घेऊन चाललोय. माणसाला काय वाटतं, भावना तो हार किंवा फुलं घेऊन जातो प्रसाद, की त्या मूर्तीला किंवा ह्याला व्हावं, आणि मग ते तिथं व्हावं हा त्याची भावना असते. पण तिथं तसं होत नाही. तुम्ही फक्त या, दर्शन घ्या. ते घेतलेलं काय होतं, व बाहेर जाऊन कुठेतरी तुम्हाला आतमधल्या ह्याच्यामध्ये पादुका ठेवल्या आहेत, तिथं तुम्हाला व्हायला लागतं, पण शक्यतो नाही. आणि आता जाणाऱ्यांना ते कळलेलं आहे
की अमुक अमुक तिथं वाहता येत नाही, तर जाऊ नये. कशासाठी पाहिजे ह्या गोष्टी? अजून त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रिक्टपणा केला त्यांनी केलेला आहे, की सर्वच्या सर्व नियमित नियमांमध्ये सगळं बसून मिनिस्टर जरी आले तरी त्यांना लाईनीतच जायला लागतं. म्हणजे असं नाहीये की इकडनं ते आले की इकडनं डायरेक्ट प्रवेश नाही. अगदीच कोणी एक्झिक्युटिव्ह आपण म्हणतो की जो राष्ट्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचा आहे, त्याला एखादा भाग तो त्याच्यामध्ये होऊ शकतो, पण तसं नाही. म्हणून महाराजांना सांगितलं ना, महाराज 6 ते 8 अभिषेक तुमच्या चरणांवर करणार. महाराज तिथं उपस्थित असणार आणि तुम्हीही उपस्थित असणार. हा, या तुम्ही आवरून या, तुम्ही नाश्ता वगैरे करून या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही सगळं आरामात यायचं आणि मग त्या तत्वाला तुमच्यासाठी कामाला लावायचं, हे कितपत योग्य आहे, हे आपण ह्या गोष्टींचा विचार. मग आपण म्हणतो नाही हो, आम्ही गेलो, कुलदेवतेलाही गेलो, अभिषेक केला. मी त्यांना मुद्दाहून विचारतो, हो का, किती वाजता केला? नाही, गुरुजींनी सांगितलं. काही जण सांगतात की सकाळी तुम्ही आवरून या, मग आपण अभिषेक करू आणि मग तुम्ही तुमचं सगळं करा. काही ठिकाणी म्हटलं नाही, नाश्ता वगैरे करून या, काही प्रॉब्लेम नाही, सगळं आपण आरामात करू, काही घाई नाहीये. कसं शक्य आहे? अभिषेकाला जाताना, साधनेला जाताना उपाशी जाणं हे एवढ्यासाठीच असतं की तुमच्या अंगामध्ये, जठरामध्ये तो अगदी प्रज्वलित होतो. आयुर्वेदाचं जे औषध देतात किंवा आयुर्वेदाकडे आपण डॉक्टरांकडे जातो, तर उपाशी गेलं तर त्या वैद्यांना त्याची नाडी बरोबर कळते. पण जर तुम्ही खाऊन पिऊन गेलात तर ती नाडीमध्ये थोडासा गडबड होऊ शकते. पहिल्यांदा कळलंय की हो, देवाला जाताना त्याचं ती हेच दिलेलं आहे ना, वेळ. आपण बघा ना, वेळ काय दिलेली आहे, पहाटेची वेळ का दिली आपण विचार करत नाही. आणि सकाळी साधारण 6 ते 8 याच्यामध्ये अग्नी भडकलेला असतो बघा, पित्त भडकलेलं असतं. नाश्त्याची वेळ काय, सकाळी 8 ते 10. म्हणजे त्यावेळी तुमच्या जठरामध्ये अग्नी प्रज्वलित झालेला असतो आणि तो प्रज्वलित झालेला अग्नी तुम्हाला त्या तत्वाशी समांतर करून घ्यायचा असतो, म्हणून तुम्हाला तिथं जायचं. मग सोळं का नेसायचं? मग मी जो उपास केलाय, मला जो त्रास होईल ते होऊ नये म्हणून ते सोळं नेसायचं. कारण जी ऊर्जा उत्पन्न होते ती ताकद साठवून ठेवण्याची ताकद फक्त सोळ्यात असते, म्हणून सोळं नेसून जावं. आपल्याला माणसाला कळत नाही सोळं ओढं म्हणजे काय. तर सोळं ह्याच्यासाठी असतं की ती ऊर्जा, कधी ज्यांच्या घरात सोळं आहे तर त्यांनी एक प्रयोग करावा. फक्त अंगावरती तो किंवा ह्याच्यामध्ये तसं सोळं पांघरून घ्या शालीसारखं, आणि 5 मिनिटात अंगामध्ये काय एनर्जी किंवा उष्णता तयार होते ना, हे तुम्हाला कळेल. मग तिथं ते काम काय करतं, तर त्या तत्व आणि आपला देह यांच्यामधली ऊर्जा साठवून ठेवतं. ते कशी साठवून ठेवते? नीर. त्याला काय असतात? निर्या. सोळ्याला निर्या असतात की नाही? नीर म्हणजे काय? निर्या. नीर आलंय. निर्या म्हणजे काय? नीर आलंय, स्वच्छ आलेलं आहे, म्हणून त्याला निर्या म्हणतात. आपण कधी हा विचार करतो का निर्या शब्द का? बायका निर्या घालतात म्हणजे काय घालतात? स्वच्छ. किती घालतात हाही माहित नाही. हा विषय वेगळा आहे की तो याच्यात साडीला निर्या किती, मग ती ओटी करताना असं का घेतात, हे आपण फक्त बघत राहतो. कधी असा विचार करतो का आत्ताच्या बायकांना मूल व्हायचे एवढे प्रॉब्लेम का? किती बायका साड्या नेसतात, किती बायका निर्या घालतात, किती बायकांना ह्या सगळ्या आपल्या शरीरशास्त्राशी निगडीत आहेत. आणि किती बायका साड्या नेसून निर्या म्हणजे व्यवस्थित असून त्यांना मूल होत नाही? 1 ते 2%. ज्यांना होत नाही त्यातली एकही बाई साडी नेसत असेल, हे त्या माणसाने किंवा हा व्हिडिओ ऐकल्यावर बघावा. म्हणजे हा आपला उपाय जो आहे स्वतःचा, हा तुमच्या हातातच आहे ना. मग त्यांनी काय होणार आहे? अरे त्यांनी काय होणार नाही, ती देहामधली ऊर्जा स्थित अवस्थेत करण्यासाठी ही पोशाखाची रचना केलेली आहे. कपाळावरती गंध आत्ताच्या मुली लावत नाहीत. कुठल्या मठामध्ये त्याच्यामध्ये आता काय झालं, एका ठिकाणी सांगितलं की शॉर्ट घालून येऊ नका, आता त्याच्यासाठी भारतीय ड्रेस घालावा, ही त्याच्यामध्ये आता ती पद्धत झालेली. ही सक्ती करायला का लागली? करायला लागली याचं कारण असं, आपण आपली संस्कृती सोडली. अगोदरच्या स्त्रिया, माता भगिनी ज्या असं त्या साडी किंवा पंजाबी ड्रेस घालून जायच्या पूर्ण,
त्यांना सांगायला लागायचं नाही. पण जेव्हा हे हातचड्डीवरती आलं तेव्हा हे सांगायला लागलं की आता तुम्ही देवासमोर जाताय ना, त्याच्यासमोर तरी नीट जा. म्हणजे तिथपर्यंत हे सांगायला लागलं. आधी नव्हते, आता नियम आले. आधी अधिक नियम नव्हते म्हणजे काय, कारण आधी व्यवस्थित होतं म्हणून नियम नव्हते. आता ह्या गोष्टी चुकीच्या घडतायत. स्त्रिया कपाळावर कुंकू लावत नाहीत. का लावत नाहीत? कॉमन प्रश्न विचारला की उत्तर असतं जीनवरती त्याच्यात काही दिसत नाही. मग जीनचा आणि त्याचं काय ते नाही ते आजीबाईसारखं दिसतं मला. ते एक जी गोष्ट आहे त्यांची, म्हणजे मला आजीबाईसारखं चालत नाही. मी टिकली लावणार नाही. मूल नाही झालं तरी चालेल. माझ्या देहामध्ये हार्मोन्स इनबॅलन्स झालं तरीही चालेल. मी अस्वस्थ असेल, मला रात्री झोप लागली नाही तरीही चालेल, पण मी असंच राहणार. हा जो भाग आहे हा आपल्याला एका वाईट मोठ्या पुढच्या भविष्यातल्या संकटाकडे देतो आहे की तिथपर्यंत ह्या. आणि ज्यांना झोप येत नाही त्यांना फक्त विचारावं की कपाळावर कुंकू लावता का? नाही लावत. मग ते आजपासून लावा. मग कपाळावर कुंकू लावलं म्हणजे 1-2 दिवसापूर्वी माझ्याकडे एक अभिनेत्री आल्या, नाव फक्त सांगू शकत नाही. त्या जागाच्याच उशिरापर्यंत 2:30-3 वाजेपर्यंत त्या म्हणते झोपच लागत. म्हटलं टिकली लावा. कुंकू नाही लावत, टिकली लावा. त्याचा काय संबंध? लावून बघा. लावल्यानंतर त्यांची वेळ 12 झाली. आता 2:30 आणि 12 फरक झाला ना. काल ती 10:15 झाली. मग गणित कुठं आलं? तर ते आज्ञाचक्रावर आलं. आपल्या देहामध्ये परमेश्वराने सगळ्या गोष्टी जन्मताच सगळ्या देऊन ठेवलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्यांचं आपण कुठली गोष्ट पाळत नाही आणि कशाही प्रकारे वागतो, त्याचं आचरण करत नाही. हातामध्ये बांगडी का घालायची? किती मुलींच्या हातामध्ये बांगड्या दिसतात. ज्या मुली हातात बांगड्या घालतात त्यांना कधीही मंथली पिरियड्सचे प्रॉब्लेम येत नाहीत. हे मी का सांगतोय की ज्यांचे येतात त्यांना कळेल की अरे मी हातात कडं घालते म्हणून माझ्या हातात येत नाही. मग तुम्हाला ही कशाला मग डॉक्टर पाहिजे? सोल्युशन इथं आहेत. नाही मग ते ऑड दिसतं, मग तुम्हाला जर ते ऑड दिसत असेल मग त्याला काही करू शकत नाही. मग तुम्ही त्याच मार्गाने जा त्याला. पण आपली संस्कृती आहे ती अशीच आहे. कित्येक गोष्टी अशा याच्यामध्ये आहेत की आपल्या मठांमध्ये जेव्हा बोलवलं जातं नामस्मरण, माळा ठेवल्या जातात. तुम्ही शेगावला सुद्धा प्रत्येक भाषेमधलं आहे की तुम्ही तिथं स्तोत्र वाचू शकता. तिथे तुमचा चष्मा विसरला तरी तुम्हाला तुमचा जो नंबरचा चष्मा आहे तो त्यांच्याकडनं प्रोव्हाइड केला जातो. मला सांगा गरज काय? तुम्ही वाचा न वाचा, कारण असं आहे की तुम्ही खरंच भक्तिभावाने ज्या आलायत ती तुमची पूर्ण त्या महाराजांच्या चरणी समर्पित भाव हवा. कारण चष्मा विसरू शकतो, तुटू शकतो, काही होऊ शकतं. कुठल्याही नंबरचा चष्मा असो तिथे चष्मा आहे. तुम्हाला चष्मा दिला जातो. सगळं व्यवस्थित केलं जातं. इतर ठिकाणी त्या गोष्टी नाहीत. मी कोणाचं संस्थानांचं काढत नाहीये, पण डिसिप्लिन तत्व जिथंच असतं जिथं उत्तम अनुशासन असतं. मग इकडं ह्या अनुशासित गोष्टी नसतात. दादा काही आपण थोडंसं साईडला चाललो. कारण आता ऑलमोस्ट अबाउट 1-1.5 तास व्हायला आलेला आहे. सो आय विल हॅव टू कर्टेल फ्यू थिंग्स आउट. एक मला सांगा, जेव्हा आपण आजच्या कुठल्या मठात वगैरे जातो तेव्हा बाहेर गुरुवारच्या दिवशी 1.5 किलोमीटर लांब लाईन असते. हो. ती कित्येकदा जेव्हा मी ऑब्झर्व केला ही लाईन काय आहे, कारण मला काही जणांनी व्हिडिओ पण पाठवले, बघा केवढी मोठी लाईन आहे आमच्याकडे. एस्पेशली स्वामींचा प्रकट दिनच्या दिवशी तर 4 किलोमीटर पर्यंत काही काही ठिकाणी लाईन जाते. चुकीचं ते आहे. अडवून ठेवलेली असते ती. हो. चुकीचं आहे हे. नाव आता मला एक सांगा की आपण ह्याच्या आधी पण बोललेलो होतो की स्वामी फक्त गुरुवारी नसतात, बाकीच्या दिवशी असतात. तुम्ही गुरुवारी जा किंवा बाकीच्या दिवशी जा, स्वामींसाठी ते सेम आहे. आपण कन्सिडर करतो की बाबा दत्ताचा वार आहे म्हणून स्वामींचा दत्त संप्रदाय म्हणून आपण स्वामींचा गुरुवारी जातो. मला एक सांगा, जर आपण गुरुवारी न जाता अन्य दिवस गेलो, कारण हे जे माझ्यासमोर एक्झाम्पल काय आहे तर वारकरी पंथ मंदिरात नाही गेला तरी नाही, वरून फक्त कळसाला नमस्कार केला तोपर्यंत तिथपर्यंत विठोबापर्यंत तो नमस्कार पोचतो. हाऊ डू यू लुक ॲट दिस?
हे सत्य आहे. त्याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे काय, ज्ञानेश्वर महाराजांचं जे जिथं समाधी आहे हा. त्याचा जो कळस आहे, जर तुम्ही आता म्हणताय, आपण आळंदीला जाताना कळस गाव लागतं, दिघी कळस. हा कळस गावाचं नाव का ठेवलं, तर तिथं उभं राहिलं की माऊलींच्या मंदिराचा कळस अगोदर दिसत, आता बांधकामांमुळे वगैरे तो दिसत नाही, पण तो दिसायचा. तो जरी बघितला तरी तुम्ही त्या तत्वाचं दर्शन घेतल्यासारखं आहे, कळसाचं आम्ही करोनामध्ये शेगावला जायचो, बाहेरच्या दरवाजाला नमस्कार, कारण त्या भूमीमध्ये ते पाऊल आहे, भूमीमध्ये महाराजांचा वावर आहे. आम्हाला कित्येक जण वेडे म्हणायचे की तुम्ही काय कशाला इथं येता, का मूर्खपणा आहात का, इथं आत्ता काय सगळं बंद आहे. बंद सगळं नाहीये. आम्हाला आम्हाला खात्री होती की महाराज तिथं आहेत. आम्हाला असतं तर त्यांनी बाकीच्या गोष्टी केल्याच नसत्या, ह्या आमच्या स्वतःचा असलेला विश्वास होता, आणि तिथं जाऊन आम्ही दर्शन करू द्यायचो. आता गंमत अशी आहे की गुरुवारचा जो हा प्रकार आहे, एकतर जो आहे ना, ह्या प्रथा कोणतरी पाडतं की गुरुवारी, मात्र सोमवारीच फक्त शंकर असणार आहे का, तर नाही, की मंगळवारी देवीच असणार आहे का. मग ज्यांना मग असं होतं की ज्यांच्या अंगात येतं ते फक्त मंगळवार शुक्रवारच येतं का, तेव्हाच देवी अवेलेबल आहे का, बुधवारीच फक्त पांडुरंगाला जावं का. तसं नाहीये. प्रत्येक क्षण हा तुम्हाला भगवंत कधीही बोलवत असतो. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या माणसांनी पाडलेल्या आहेत, आणि कुठंही ते म्हणतो ना की आपण एखाद्याने ती जी परंपरा पाडली ना की तीच पुढं. आणि ही दत्त संप्रदायातली, आणि कशी आहे की दत्ताशी जोडलं गेलं आहे, म्हणजे दत्त म्हणजे गुरुवार, आणि मग हे सगळे दत्ताचे अवतार म्हणून गुरुवार, असं ते एक एक कनेक्शन्स ती सगळी जोडलेली आहेत. वास्तविक तसं काही नाही. परमेश्वर हा प्रत्येक क्षणी असतो, याचं सगळ्यात मोठं पुरावा म्हणजे आपण जिवंत आहोत आणि आपले त्यांच्यावरती कृपा आहे. क्षणोक्षणी असतो, पण आपण त्याला विविधतेने ढंग देतो आणि त्या गोष्टी त्याच्यामध्ये करतो. त्या SMS मध्ये मला त्याच्यात सुद्धा वाटलं की अमुक यांचं घर आहे, त्यांचं ते आहे, तिथं कसं पाहिजे. मग तुमच्या घरात आहे ते काय, माझा एक सोपा प्रश्न आहे, तुमच्या घरात काय आहे, काहीच नाही. मग तुम्ही जर तुमच्या घरात असं झालं की तुम्ही तुमच्या घरातल्या आई वडिलांना किंमत न देता दुसऱ्याच्या घरात जाऊन आई वडिलांची स्तुती करणं आणि त्यांची सेवा करणं. तुमच्या घरात आई बाबा आहेत ना, त्यांची सेवा करा. यांचं घर, त्यांचं हे, त्यांचं, म्हणून म्हटलं काही याची घराची सोसायटी व्हायला वेळ लागणार नाहीये, तेही होणार. कारण आपण जेव्हा डोकंच जर घाण टाकतो मनुष्य, की त्याच्या मागं काहीही करू शकत नाही. त्यांचा हा लोकांनी भाव गृहीत धरून ठेवलेला, आणि हीच लोक त्याच्यामध्ये की नाही, तुम्ही गुरुवारी अमुक अमुक ह्याच्यामध्ये या. आणि दादा काय होतं की जेवढी मोठी लाईन ना, मग त्यांना वाटतं की अरे वा, जे यांच्या बाहेर जे लाईन मध्ये उभे नाहीत ना, त्यांना वाटतं काय बाबा असतं, एवढी मोठी लाईन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी आपण होतं. एखादा दरवाजा बंद ठेवला ना, हा. की त्या गोष्टी थोडस ही सांगितलं ना की किती तुम्ही कोणी म्हणा, कोणी काही नावं ठेवा, ही एक प्रकारची बिझनेसची पद्धत आहे. सायकोलॉजिकल गेम आहे पूर्ण. ह्याच्यात आहे की हे 10 जण झालं नाही त्याच्यात होऊ दे, आत थांबायचं, मग ती मागं बघतात किती लागलंय, मग परत ते थोडं घ्या, मग परत द्या. पण वास्तविक कसं असतं, दुर्दैवाने ही व्यक्ती त्या तत्वाशी खेळत असते. तिला आज ना उद्या त्याला सामोरं जायचं असतं, आणि हे त्याला कळत नाही. आपल्याकडे 100 माणसं उभी राहिली म्हणजे मी मोठा, हा जो प्रकार आहे ना, हाच मोठा चुकीचा आहे. कारण करता करवी तर फक्त तो म्हणजे परमात्मा असतो. आणि दादा हे झालेल्या गोष्टी मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या नाही, होतं ना, होतं असं 100% होतं ह्याला. हां, तुम्ही कसं आहे, काही देवस्थानचं जिथे वेळ दिलेली असते, की आता आळंदीचं धरू आपण, की समाधीचं म्हणजे आरतीची आणि भोजनाची वेळ अशा याच्यामध्ये अर्धा तास बंद असतं. मग तुमची ती लाईन वाढली तर ती तुमची गोष्ट वेगळी झाली. हो, कारण तेव्हा तेव्हा साफसफाई करायला लागते, तर सगळी तयारी करायला ती लागते, तयार बरोबर आहे. करायला लागते, सगळ्या आरत्या वगैरेच्या एक्झॅक्टली. सगळं आणायला लागतं, बरोबर आहे. एक्झॅक्टली. त्याच्यासाठी अर्धा तास तर पाहिजे. ह्या गोष्टी ज्या आहेत ना, तर ह्याला हा भाग वेगळा झाला. आणि इकडं जे आहेत हे उद्योग जे चाललेले आहेत, हे उद्योग म्हणजे प्रमाणाबाहेर, म्हणजे लोक कसं करतात ना, मला तेच त्याच्यामध्ये कळत नाही. आणि दादा हे होत आहे ना, हे आताच होत नाही आहे, हे गेले 100 वर्षापासून डॉक्युमेंटेड आहे. किती म्हणजे या शनिवार नारायण पेठेमध्ये माझ्या मते एकही जो मठ नव्हता ना, तर आता इथं सगळं म्हणजे इथनं बाहेर पडलं की इकडं
मी इथनं बाहेर पडलं की इकडं, म्हणजे असं सगळं, म्हणजे असं मला असं काही वाटतं की जिथं मी आहे त्याच्या समोर एक दिवस मठ नक्की होणार. आज ना उद्या कोणीतरी स्थापन करणार की इथलं त्याच्यामध्ये. आता माझ्या बाजूला एक मंडळ आहे, गणपतीचं मंडळ आहे, त्याचं नाव आहे इच्छापूर्ती गणेश मंडळ. आता नावाप्रमाणे काय आहे की तुमचं जो इच्छेची पूर्तता करतो ते गणेश मंडळ. त्याच्या आता गंमत सांगतो, एक एक विनोदाचा भाग कसा असतो बघा. त्याचा जो अध्यक्ष होतो तो मरतो. हा, हल्ली मी बघितलेला वर्ड. की त्याचा जो अध्यक्ष होतो, आता त्याचा त्या मंडळाचा अध्यक्ष व्हायलाच कोणी तयार नाही. अच्छा. काय म्हणजे आता तुम्ही याच्यात काय अर्थ काढणार आणि सगळ्या काय गोष्टी त्याच्यामध्ये घेणार. कोणीही असो की नाही, तो म्हणलो बाकी मी सगळं करतो पण याचा मी अध्यक्ष होत नाही का. हा, हे मला माहिती नव्हतं कनेक्शन, आणि मी बघितलेला मोठा बोर्ड त्यांचा लावलेला. मग ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या गोष्टी तुम्हाला त्याच्यात चुकीच्या मार्गाने नेतात. त्यामुळं ह्या आपण असं हे होता कामा नये. आणि गुरुवार सोडून उलट तुम्ही बुधवारी जा, मस्तपैकी छानपैकी जायचं असेल तर तिथं दर्शन करा. आणि खरंच आपल्याला गरज आहे का, हा स्वतःला मनाला प्रश्न विचारा. हा प्रॉब्लेम माझ्या घरातलं तत्व सॉल्व्ह करू शकत नाहीये का, हा आधी मनातला प्रश्न विचारणं, तुम्हाला तिथल्या तिथं उत्तर मिळतील. म्हणजे कोणाचं दर्शन घ्यावं म्हणजे हेही सांगतो, ज्याच्या चेहऱ्यावरती भाव असतो, ज्याचा गुणधर्म भावात्मक असतो, ज्याच्या चेहऱ्यामध्ये ऊर्जा तत्व असतं, अशा म्हणजे काही कमी देवता आहेत. त्यातलं भगवान श्रीकृष्ण आहे, प्रभू रामचंद्र आहे, महालक्ष्मी आहे, की ह्यांच्या गुरुदेव दत्त आहेत, दत्तात्रय महाराज आहेत, की त्यांच्या चेहऱ्यामध्ये तुम्ही बघितला ना तर त्यातनं तुम्ही भाव घेऊ शकता. काही गोष्टी किंवा काही ठिकाणी त्यांचे चेहरे बदलून काही ह्याच्यामध्ये करून तुम्हाला डेकोरेशन केलं जातं आणि तिथं खेचलं जातं की ह्या ठिकाणी असं असं होतं. ते फसू नका त्याच्यामध्ये. रांग झाली म्हणजे त्या सगळ्या गोष्टी झाल्या असं अजिबात नसतं. आणि कुठलाही वार ठरलेला आहे म्हणजे फक्त जसं मागं सांगितलं तसं की शनिवार आला ना म्हणजे 7:30 फक्त शनिवारी आठवते, बाकीच्या सगळे दिवस ते शनिवारा शांत निवांत बसलेले असतात. कधी कोणी येतंय का, एखादा दिवा लावतंय का, म्हणजे तुम्ही त्या तत्वालाही प्रतीक्षा करायला लावता. तसं नाही होत. हे असं कुठं दिलेलं नाहीये. नाही तर मग असेल तर निदान कोणीतरी संदर्भ तरी द्यावा की हा वार ह्या देवाला दिलेला आहे, असं शास्त्र दिलेलं आहे की हा वार ह्या देवाला दिला. गुरुवार हा काही दत्तात्रयांचा वार नाही की गुरुवार हा दत्तात्रयांसाठी दिलेला आहे. हा कुठंतरी काहीतरी त्याचं एखादं येतं आणि तेच पुढं कॅरी होतं. गुरु हा शब्दाचा या दत्तात्रयांबरोबर जोडलं गेलेलं आहे आणि त्याचा तो वार असं ते जोडलं गेलेलं आहे, म्हणून तो गुरुवार तसा झालेला नाही. कुठलंही तत्व हे 24 तास अवेलेबल असतं, उपलब्ध असतं आणि तेवढ्याच साक्षीने असतं. हे म्हणजे असं झालं की फक्त गुरुवारीच ते तत्व त्या मूर्ती देतं, बाकीच्या दिवशी येत नाही, असं नाही होत. रोज तेच तत्व असतं. आपण फक्त याला एवढंच म्हणू, आजचा जसा असतं ना गावामध्ये, आजचा शनिवार हा म्हणजे बाजाराचा दिवस असं एक असतं एखाद्या गावामध्ये. आज बाजाराचा दिवस कुठला, शनिवार गुरुवार. तसा हा कमवणाऱ्यांचा बाजाराचा दिवस आहे की जिथं आज त्यांचा सगळा व्यवसाय होणार आहे त्याच्यात. पण डोळे तुम्हीच उघडे ठेवले नाहीत तर काही उपयोग नाही. बघा जसं आपण हे केलं की त्याप्रमाणे वर्क सगळं होतंय का हे तुम्ही बघितलं पाहिजे. पादुका तुम्ही स्वतः घरातल्या घरात करायला पाहिजे. आणि नकोच, मन हेच पादुका आहे. तुम्ही तर लास्ट टाइमला सांगितलेल्या काड्या कित्येक जणांनी केलं. ओके. म्हणजे एका जणांनी मला फोटो पाठवला पण अनफॉर्च्युनेटली ते मला ते मेसेज डिसअपिअरचा मेसेज होता तर तो गेला. त्या मुलांनी म्हणजे एक आत्ता जो आला त्याच्यामध्ये एका आजींनी का कोणीतरी लिहिलंय की त्यांचा नातू झोपताना ते निरूपण ऐकवतात आणि त्याला त्याची ती गोडी लागली. म्हणजे गंमत बघा, एखादी गोष्ट कानावर काय पडते ना त्या अनुषंगाने इफेक्ट होतो. एखाद्या चित्रपटातलं गाणं पाठ नसतं आपलं, वेडं वाकडं काहीतरी गाणं असतं, पण ते रोज जेव्हा ऐकतो तेव्हा आपलं पाठ होतं.
मग माझे गुरु कायम मला प्रश्न विचारायचे, चित्रपटातली गाणी मुलांची पाठ होतात पण धड्यातल्या कविता का पाठ होत नाही? बरोबर. मग त्याचं पाठांतर का करायला लागतं? ते करायला लागत नाही. त्याचं कारण असं की ते तुम्ही सहजतेने स्वीकारता आणि हे तुम्हाला स्वीकारायला लागतं. म्हणून कुठलंही वाचन करताना, स्तोत्र म्हणताना ते सहजतेने झालं तर तुमचा देह तर तो लगेच स्वीकारतो. त्या मुलांनी इतक्या सुंदर पादुका केल्या होत्या, म्हणजे मला फोटो पाठवला. आईस्क्रीमच्या जे आपण हे खातो ना, म्हणजे ती चमचा येतो बघा, हो. तो चमच्याचा पुढचा जर आकार बघितला ना, हो. तर ते खरं तो अर्धा केला तर त्या पादुकांसारखा दिसतो. ओके. त्या मुलांनी छानपैकी त्यांनी स्केच पेननी त्याच्यावरती बोटं काढली होती आणि त्यांनी तो फोटो काढून पाठवला होता. ही झाली जगातली सर्वोच्च उत्तम शुद्ध पादुका की जी अंतर्मनाने त्यांनी काढलेली आहे. त्याच्यामध्ये कुठेही अपवित्रता नाही. मग ती ती त्या मनुष्याला भावते किंवा त्या परमेश्वराला भावते की जे अंतःकरणातनं केलेलं आहे. किती त्यांनी छान म्हणजे आयडिया दिली बघा. तुम्ही ते तसं नुसतं मागं कट केलं, हे केलं की ते पादुकासारखं दिसतं. ते आपल्या लक्षात पण येणार नाही त्याच्यात, पण त्या मुलांनी केलं. आणि तो आज तो म्हटला की मी हे करू का, माझ्या इथे ठेवून पूजन करू का? म्हटलं कर. फुलं बिलं काही वाहू नको, फुलं वगैरे काही वाहू नकोस, पण तुला नमस्कार करायचा ते कर आणि भीमरूपी म्हण. तो मुलगा भीमरूपी म्हणायला लागला. आता पादुका कोणाच्या करा? स्वामींच्या केल्या. म्हणाला काय सांगितलं? तर भीमरूपी. आज जर त्याला सांगितलं तू फक्त स्वामींचं म्हण, तर तो त्याचा उत्कर्ष होणार नाही. आत्ता त्याला कशाची गरज आहे? त्याला भीमरूपीची गरज आहे. आत्ता मन, देह, शरीर हे तिन्ही त्याचं चांगलं प्रबळ होण्याची गरज आहे. मग त्याला जेव्हा आपोआप कळायला लागेल, जेव्हा मोठा होईल, मग त्याला ते स्वामी तत्व कळेल. आत्तापासून कळूच शकणार नाही त्याला, जोपर्यंत आकलनता येत नाही. स्वामी काय छोटं तत्व नाही आहे, ते समजायला सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये बुद्धी पाहिजे. त्यांनी जर सांगितलंय की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, तर याचा अर्थ ते बरोबर नाही आहेत. हे मनुष्य लक्षात घेत नाही की ते पाठीशी आहेत. म्हणजे कर्म तू करायचं आहेस. तुला जर अडचण आली तर मी आहे, तू काळजी करू नकोस. आपण त्यांना बरोबर घ्यायला बघतो, तुम्ही माझ्या बरोबर राहा. नाही, तर त्यांनी लिहून ठेवलेलं आहे त्याच्यात. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, मुलांना मठापेक्षा भीमरूपी रामरक्षा, ज्यांनी त्यांचा देह बुद्धी, रामरक्षा का म्हणायची तर हेही सांगतो. लहान मुलांमध्ये दात येताना आणि मेंदू हा डेव्हलप व्हायला लागतो, तेव्हा रामरक्षेमधली जी बीजा आहे ही तो मेंदू उत्तम करतो. आणि जी तोत्री बोलतात, जी मुलं बोलताना तोत्र बोलतात, काय रे म्हणजे काय रेच्या जागी ल बोलतो काय, तर त्यांनी रामरक्षा म्हटली तर त्यांची तोत्रेपणा जातो आणि मुलं शुद्ध वाणीत बोलतात. हा रामरक्षेचा सगळ्यात मोठा फायदा आहे. की रामरक्षा का म्हणायची तर त्याचा फायदा आहे की जिभेला आपल्या दातांच्या मध्ये असलेलं वळण, आकाश तत्व ती बरोबर सांभाळून घेते. म्हणून रामरक्षा एक महत्वाची आहे. प्रत्येक अवयवावरचं रक्षण करायचं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे ते आपोआपच आपण म्हणतो की ते सगळा शरीर एक रिचार्ज अवस्थेत जातं. आणि दुसरं म्हणजे भीमरूपी, की जशी खरं मुलांना गरज आहे की देह, विचारधारा, उंची, हनुमान कुठेही उडायचा, कुठेही जायचा, ही उंची आहे. अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे, नुसता देहाने नाही तर विचारांनी पण. मग आपले विचार तसेच पाहिजेत. म्हणून ही दोन स्तोत्र का महत्वाची, ती ही याच्यासाठी महत्वाची असतात की आपण लहानपणापासून विष्णू सहस्त्रनाम म्हण, अमुक हे म्हण, म्हणू दे, पण आत्ता गरज कशाची आहे? तो देह तेवढा वाढलाय का? त्याच्यामध्ये तेवढे संस्कार झालेले आहेत का? विष्णू सहस्त्रनामामधली काही नामावली अशी आहेत की दीर्घामध्ये आहेत. म्हणजे दीर्घ म्हणजे त्याचा उच्चार केला त्याचा इम्पॅक्ट हेवी होतं, त्याला दीर्घ म्हणतात. ओके. मग तो आपलं शरीर झेपू शकणार आहे का? म्हणून आधी देह हा उत्तम करणं, स्थिर करणं गरजेचं आहे. म्हणून भीमरूपी आणि रामरक्षा मुलांनी का म्हणायची त्याचं कारण ह्याचं आहे. ज्यांची मुंजे झाली संध्या म्हणा, संध्या करायला लागा. करत नाहीत, पहिल्या दिवशी मुंजीत होतं, त्याच्यानंतर 10-15 दिवस नंतर तो जानवही घालत नाहीत, काही घालत नाहीत. म्हणजे नाही, मग फक्त तुम्ही तुमचं शास्त्र पाळलं तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही.
कुठल्याही आयुष्यामध्ये लाईनीत उभं राहायची गरज येणार नाही आणि कधीही ह्या गोष्टींमध्ये जाऊ नका. त्याचं कारण सांगतो. अजून एक सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज सांगतो की माझ्या इथं मी अनुभव घेतो. काय ते माझ्याकडे एखाद दोन जण आले की आत मी कोणाशी बोलत असेल तर बाहेर गप्पा मारत असतात माणसं. मग तू काय केलं, मग तुला काय त्याच्यामध्ये अनुभव आला, त्याच्यामध्ये काय केलं. आणि एक दिवस माझ्या असं लक्षात आलं की तो चहावाला आला तर ते एक जण म्हणले नको चहा नको घ्यायला. तर दुसरे एक जण भेटायला आले होते, म्हणले नाही नाही अहो चहा घ्या, मठातला चहा आहे. हे केल्या केल्या मी उठून येऊन त्या माणसाला झापलं की म्हटलं हे माझं ऑफिस आहे, हा कुठलाही मठ वगैरे नाही. तुम्ही काय होतं माणसं ह्याचं मार्केटिंग आहेत ना, माउथ टू माउथ हे असंच व्हायला लागतं की तुझं काय प्रॉब्लेम आहे असं. मग मी इथं 2 वेळा आले आणि माझं असं झालं. हो का? मग त्याच्यात होतं. वास्तविक तसं घडलेलंच नसतं. पण काहीतरी सांगायला पाहिजे ना. म्हणजे माझं नुकसान झालंय तर मनुष्य सांगत नाही. मी इथनं साडी घेतली आहे की ती एका धुण्यात गेली आहे, पण नाही मी घेतली, छान निघाली, बरी निघाली, ती लगेच दुसरी जाते, तिचा बोळा झाल्यानंतर याला बरं वाटतं की तिचं पण नुकसान झालं. ही वास्तवता आहे. मग ही ह्या स्वाध्यायामध्ये आहे. कुठेही जायची गरज नाही, घरात बसूनच स्वाध्याय करा. जो मठामध्ये वेळ देतात तो घरात बसून तुम्ही साधनेमध्ये घालवा. मंगळवार, गुरुवार, बुधवार, शुक्रवार काही नाही, तत्व प्रत्येक दिवशी उपलब्ध असतं. प्रत्येक दिवशी मठामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रसाद हा मिळतोच. असं नाही आहे की गुरुवारीच मिळतो. अगदी शंकर महाराजांच्या मठात गेलात तरी तुम्हाला रोज प्रसाद मिळतो. तसं असतं तर सगळीकडे फक्त सांगितलं असतं प्रसाद याच दिवशी मिळेल, त्याच दिवशी मिळेल. नाही, तत्व हे रोज असतं. पण त्याला तुम्ही देव म्हणू नका. त्या तत्वाकडनं मला काय घेता येतंय, ज्ञानाच्या मार्गे तेवढं पहा. नाही तर अनेक प्रश्न तुमची मुलं तुम्हाला विचारतील, अनेक प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर उभे राहतील. हे न करता जे लाईनीत उभे राहता तेवढ्या ह्याच्यामध्ये नामस्मरण करा, तुमचं काम होऊन जाईल. विश्वास ठेवा. प्रत्येक क्षणात महाराज आहेत, प्रत्येक ठिकाणी महाराज आहेत, प्रत्येक ठिकाणी स्वामी आहेत. फक्त तुमची दृष्टी जी आहे ही फक्त ते तुमची मजा बघतायत. आपण म्हणतो ना की आता मजा बघतो आपण, काहीतरी काय चाललं आहे, मजा बघत असतात ते. कुठपर्यंत हा करतोय मी सांभाळीनच, अधिक मासाचं जसं आहे तसं. कोणी नाही तर मग विष्णू म्हणला माझी जबाबदारी, तसं स्वामी जबाबदारी नक्कीच घेतात. पण पेशन्स ठेवले तर, योग्य मार्गाने गेलात तर, बाकी स्वार्थासाठी परमार्थ केलात तर हाती काही लागणार नाही. अजून एक सांगतो, उत्तम पुस्तक हे माणसाचं सगळ्यात मोठं गुरु असतो. पुस्तकं इतकी असतात की त्याचा कधी वापर करत नाही. डिजिटल लहान मुलांना सवय लावू नका याच्यावरती. आता ते किंडल वगैरे आलं की त्याच्यावर डिजिटल असतात, मुलं पालक वाचतात. पुस्तक वाचनाची सवय लावली तर त्याच्यासारखा मोठा गुरु नाही. ज्ञानेश्वरी सोप्या भाषेत तुम्हाला मिळते, गोष्टीरूप मिळते. ती तुम्ही त्याच्यातल्या इसापनतीच्या गोष्टी ह्या आपण घरामध्ये ठेवा. बिरबल बादशाहच्या गोष्टी ह्या घरामध्ये ठेवा. आपल्यालाही अजून ऐकताना बघताना मजा वाटते, कारण आपल्याला माहिती आहे त्याच्यातच सगळे रहस्य दडलेली आहेत. हे अध्यात्म तुम्ही मुलांना शिकवणं गरजेचं आहे. लहानपणापासनं स्वामींनी हे चमत्कार केले, ते चमत्कार केले, बिचारा त्या मुलांना किंवा पिढीला काहीही कळत नाही. त्याच्यामध्ये कोणीतरी झालं, 100 रुपये द्या, मग ते हे करायचं, मग असं त्याच्यावरती हात ठेवायचा. कशाच्या कुठेतरी बघितलेले असतात, पिक्चरमध्ये बघितले असतात, त्या क्रिया करतात. नाही, अध्यात्म करताय नीट समजून घ्या, मग करा. अन्यथा काही करू नका. आई वडिलांचं नाव घ्या, स्वतःच्या कुलदेवतेचं नाव घ्या, पुरेसं आहे. म्हणजे डोळे वास्तव ठेवून तुम्ही सगळं स्वाध्याय करा. तुमचे प्रत्येकाचे अनुभव लिहिलेत ना तिथले, तरी लोकांचे डोळे उघडतील की काय तुम्हाला अनुभूती आली, काय अनुभव आला. कारण असं असतं ना की मला फटका बसला ना की कोण सांगत नाही की कोण फटका बसला, तर तोही समाजापर्यंत येणं गरजेचं असते. का तर कदाचित दुसरा कधीतरी वाचू शकेल. जसं मी सांगितलं, माझ्यात नाही चूक झाली, मी उचलून आणलं, पण मला गुरु सांगायला होते त्याच्यामुळे निघालं, तर माझं किती अधपतन झालं असतं. त्यामुळं कुठलंही गेलं की तिथे जाऊन उचलून बिचलून काही आणू नका. काही जण शनीला जातात, मग तिथं वाट्या स्वस्तात विकत मिळतात,
बाहेर 50 रुपयाला नारळ आहे, इथं 10 रुपयालाच वाटी मिळते, घेऊन येतात. अहो तो कशाला फोडला आहे, कशासाठी फोडला आहे, हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे नीट समजून घ्या. आपल्याला काय तेवढ्यासाठीच नाही, आपण 100 रुपये जास्त खर्च करत असतो. पण अशा ठिकाणी काही आपल्याला डोळे उघडे ठेवून भक्ती करणं गरजेचं आहे. तर त्यामुळं एवढं असं आशा करतो की ह्या मार्गाने जाल आणि गुरुवारचा जर असेल तुम्हाला त्याच्यामध्ये तर स्वाध्यायमध्ये लिहा. फक्त 10 ओळींनी सुरुवात करा. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो स्वाध्याय कुठनं सुरुवात करू. 10 ओळींनी तुम्हाला जे वाटेल ते सुरुवात करा. कशानेही करा. 10 लिखाणाने करा, मोबाईलवरती नको. म्हणजे तुमच्या लक्षात ती सवय जाईल. आणि कमिटमेंट ही सगळ्यात मोठी. जर सांगितलं मी ह्या वेळेला तर जगातलं सगळी कामं सोडायची, त्यावेळेला तिथे हजर पाहिजे. ते जर नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये फेल आहात. त्याच्यामध्ये होत नाही. गरम असो, गार असो, काही असो, ऋतू आहेत. ऋतू कशासाठी आलेले आहेत? हे आपलं शरीर उत्तम ठेवण्यासाठी आलेले आहे. म्हणून घाम आहे, उष्णता आहे, थंडी आहे, सगळं आहे. हे सुद्धा अध्यात्माचा एक भाग आहे. आणि जसं सोहळ्याचं सांगितलं मगाशी, तर सगळ्यांकडे सोहळे असतील. मुद्दामून आज सोहळं पांघरून बघा, तुमची उष्णता, ऊर्जा काय वाढते. कारण काय, आपण जे क्रिया करत असतो, अभिषेकाला बसत असतो, पण आपण वापरणाऱ्या वस्तू, परिधान केलेली वस्त्र ही का करतो हे आपल्याला माहीत नसतं. आणि ज्या दिवशी आपल्याला हे माहीत पडतं, त्याचा अनुभव तुम्ही घेता, त्यावेळी उत्तम प्रकारे ती तुम्हाला त्या तत्वाशी जोडायचा पर्याय प्राप्त होतो. त्यामुळं तुम्ही ही गोष्ट करून बघणं सुद्धा गरजेचं असतं. काय फक्त काढायचं आणि पांघरून बघायचं. मिनिटात तुम्हाला ते बाजूला करून तुम्ही ठेवाल, इतकी उष्णता वाढते. मग ती आपल्या देहाची कमरेखालची जी उष्णता आहे ती त्याच्यात नियंत्रित होते. निर्यांवरती विचार करा. ह्या सगळ्या गोष्टींवरती विचार करणं की ह्या कृती कशासाठी. आणि कोणाला जर काही प्रश्न असेल की ही वस्त्र कशासाठी काय, जरूर लिहा. पुढं काही भागामध्ये त्याचं उत्तर नक्की देईल. पण तुम्हाला प्रश्न पडला नाही तर त्याचं आपणही काही समाधान करू शकणार नाही. केलेली प्रत्येक कृती ही त्या तत्वापर्यंत जोडत असते. एवढंच फक्त मी सांगू इच्छितो. श्रीराम. नमस्कार. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा